ओके. गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण जनरल फार्मॅक मधला नेक्स्ट टॉपिक डिस्कस करणार आहे, फार्मॅकोडायनॅमिक्स. द फार्मॅकोडायनॅमिक्स हा टॉपिक सिस्टेमिक फार्मॅकोलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर या टॉपिकवर युजली शॉर्ट नोट विचारले जाण्याचे चान्सेस आहे. लॉंग क्वेश्चन सीसीएमपी पॉइंट ऑफ व्ह्यू रिअरली फार्मॅकोडायनॅमिक्स वर येऊ शकतो. आणि फार्मॅकोडायनेमिक मध्ये आपण वेगवेगळ्या मेकॅनिझम्स ज्यांनी त्यांची ऍक्शन प्रोड्यूस करतात, वेगवेगळ्या मेकॅनिझम ड्रग ऍक्शनच्या आपण पाहणार आहोत. तर सिस्टेमिक फार्मॅकोलॉजी मध्ये वेगवेगळ्या ड्रग सिस्टीम मध्ये वेगवेगळ्या ड्रगच्या मेकॅनिझम डिस्कस करताना हा टॉपिक त्याचा बेस राहणार आहे. त्याच्यामुळं अंडरस्टँडिंग पॉइंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचा टॉपिक आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, शॉर्ट नोट पॉइंट ऑफ व्ह्यू. मग याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं की अंडरस्टँडिंग पॉइंट ऑफ व्ह्यू तो टॉपिक तुम्हाला करायचा आहे. कन्सेप्ट खूप आहे, डिफिकल्ट वाटू शकतं, पण या- याची समरी जरी लक्षात ठेवली या टॉपिकची, तरी पण सिस्टेमिक फार्मॅकोलॉजी मध्ये तुम्ही ते अप्लाय करू शकतात. त्यामुळं जरी थोडं खूप साऱ्या ऍक्शन्स त्यावर मध्ये डिस्कस झाल्या, तरी पण लगेच त्या सगळ्या तुमच्या लक्षात ठेवणं तुम्हाला पॉसिबल नाहीये. बरोबर आहे. तर मग फक्त कन्सेप्ट क्लिअर करा. आणि सिस्टेमिक फार्मॅकोलॉजी मध्ये आपण प्रत्येक सिस्टीम मध्ये ड्रगचे ऍक्शन डिस्कस करताना याचा बेस जो डिस्कस करणार आहोत त्यांनी रिव्हिजन होऊन हा टॉपिक तुमचा क्लिअर होणार आहे. आता आपण पाहिलं होतं की फार्मॅकोकायनेटिक्स मीन्स व्हॉट द बॉडी डज टू द ड्रग अँड इट इन्क्लूड स्टडी ऑफ ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन. Pharmacodynamic. Dynamic means power. Okay, and what is the definition of pharmacodynamic? We have discussed in the initial lecture what the drug does to the body. Okay, तर डी मध्ये डी फार्मॅकोडायनेमिक मध्ये डी लेटर येतं म्हणून ड्रग डज टू द बॉडी हे फार्मॅकोडायनेमिक असं एक लक्षात ठेवण्यासाठी आहे. व्हॉट द बॉडी डज टू द ड्रग इज फार्मॅकोकायनेटिक अँड ड्रग व्हॉट द drug does to the body, what the drug does to the body is known as pharmacodynamic. ओके. आणि यामध्ये आपण ड्रगच्या कोणत्या प्रॉपर्टीचा अभ्यास करणार आहोत की ड्रग कसं ऍक्ट होतं, म्हणजे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ ड्रग्स आणि त्या ऍक्शनमुळं कोणकोणते फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट्स वेगवेगळ्या सिस्टीमवर होऊ शकतात, ते आपण त्याचा स्टडी आपण या फार्मॅकोडायनेमिक मध्ये करतो. तर प्रत्येक सिस्टीम मध्ये जेव्हा आपण एखादा ड्रग किंवा एखादा ग्रुप डिस्कस करणार आहोत, त्यामध्ये त्या ड्रगची मेकॅनिझम काय आहे, त्या ग्रुपची मेकॅनिझम काय आहे, तर त्या मेकॅनिझम मुळे कोणकोणत्या सिस्टीमवर ड्रगचे परिणाम होऊ शकतो आणि तो परिणाम कोणता आहे त्याला आपण फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट म्हणतो. म्हणजे फार्मॅकोडायनेमिक मध्ये फक्त मेकॅनिझमच महत्वाचे नाही, त्या मेकॅनिझम मुळे जे चेंजेस बॉडीमध्ये होतात ते पण महत्वाचं आहे. म्हणजे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन प्लस फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट अशा दोन्हीचा आपण फार्मॅकोडायनेमिक मध्ये करणार आहे. तर व्हॉट इज फार्मॅकोडायनेमिक, व्हॉट द ड्रग डज टू द बॉडी. 2 मार्कला जर आलं तर तुम्हाला ते डेफिनेशन आली पाहिजे, व्हॉट इज फार्मॅकोकायनेटिक आणि व्हॉट इज फार्मॅकोडायनेमिक. फार्मॅकोकायनेटिक मीन्स व्हॉट द बॉडी डज टू द ड्रग. इट इज ऑल्सो कॉल्ड एज एडीएमई स्टडी. फार्मॅकोकायनेटिकला एडीएमई स्टडी म्हणतात, स्टडी ऑफ ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन. तर आता आपण बेसिक गोष्टी पहिले डिस्कस करूया. ओके ओके. सो फार्मॅकोडायनेमिक, दिस इज डिराइव्ह फ्रॉम द ग्रीक वर्ड. Dynamic means power and definition is what the drug does to the body. So it includes, आता हे डिटेल मध्ये त्याचं हे आहे की दिस इन्क्लूड्स फिजिओलॉजिकल अँड बायोकेमिकल इफेक्ट्स ऑफ द ड्रग. थोडक्यात फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट्स आपण म्हणू शकतो. दिस इन्क्लूड फिजिओलॉजिकल अँड बायोकेमिकल इफेक्ट्स ऑफ द ड्रग अँड देअर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. मग मेकॅनिझम ऑफ ऍक्शन वी आर गोइंग टू स्टडी ॲट ऑर्गन लेवल, सबसेल्युलर लेवल अँड मॅक्रोमॉलिक्युलर लेवल.
ओके, तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फार्माकोडायनेमिक्स मीन्स मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ ड्रग अँड देअर फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट. फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट म्हणजे फिजिओलॉजिकल अँड बायोकेमिकल चेंजेस. ओके, त्याला आपण फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट असं नाव पण देऊ शकतो. ओके, तर ह्यामध्ये आपण ह्या गोष्टींचा स्टडी करणार आहोत. ड्रग कसं ऍक्ट होतं आणि ते ऍक्ट झाल्यामुळे कोणकोणते चेंजेस बॉडीमध्ये होतील, फिजिओलॉजिकल चेंजेस होतील, बायोकेमिकल चेंजेस होतील, ते सर्व आपण फार्मॅकोडायनेमिक मध्ये स्टडी करणार आहोत. आता एका एक्झाम्पलच्या साह्याने आपण डिस्कस करणार आहोत. तर एक एक्झाम्पल मी तुमच्याशी डिस्कस करत आहे, जे बुक मध्ये दिलेलं आहे. तर एक्झाम मध्ये कोणी हे एक्झाम्पल विचारणार नाही. ऍड्रेनालिन. ओके, आता हे ऍड्रेनालिन नावाचा ड्रग तुम्हाला सर्वांना माहित आहे. ओके, आणि आपण काही कंडिशन मध्ये ऍड्रेनालिन यूज करतो, जसं एनाफायलेक्टिक शॉक मध्ये ऍड्रेनालिन ड्रग ऑफ चॉईस आहे. तर ऍड्रेनालिन हा ड्रग ची मेकिंग फार्मॅकोडायनेमिक्स जर विचारला ऍड्रेनालिनचं, किंवा लॉंग क्वेश्चन मध्ये आलं की त्या ग्रुपचं फार्मॅकोडायनेमिक काय आहे, तर त्यामध्ये मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आणि फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट म्हणजे फिजिओलॉजिकल आणि बायोकेमिकल इफेक्ट आपण स्टडी करतो. तर ऍड्रेनालिन हा ड्रग सिम्पॅथोमायमेटिक ड्रग आहे. आता एएनएस मध्ये सिम्पॅथोमायमेटिक म्हणजे काय ते आपण स्टडी करणार आहोत. तर सिम्पॅथोमायमेटिक म्हणजे की ऍड्रेनालिन ड्रग दिल्यानंतर तो सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम सारखं कार्य करतो, किंवा त्याला सिम्पॅथोमायमेटिक म्हणतात. सिम्पॅथोमायमेट जस्ट लाईक सिम्पॅथेटिक सिस्टीम, त्याला ऍड्रेनर्जिक सिस्टीम असेही म्हणतात, ऍड्रेनर्जिक ड्रग असेही म्हणतात. दिस ड्रग प्रोड्यूस इफेक्ट सिमिलर टू दॅट ऑफ sympathetic nervous system. This drug produce effects similar to that of adrenergic nervous system. आता तुम्हाला पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम बॉडी मधली माहित आहे, बरोबर आहे. जे आपले इनव्हॉलंटरी फंक्शन आहे बॉडी मधले, त्यात हार्ट रेट असेल, रेस्पिरेटरी रेट असेल, पेरिस्टाल्सिस असेल, प्युपिलची साईज कमी जास्त होणं असेल, तर हे सगळे इनव्हॉलंटरी फंक्शन्स ऑफ द बॉडी जे कंट्रोल करते, त्या सिस्टीमला नाव आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. जे इनव्हॉलंटरी फंक्शन आहे बॉडीचे, जे आपल्या कंट्रोल मध्ये नाहीत, असे फंक्शन जे आहे बॉडीचे, ते कंट्रोल करण्याचं काम, ते व्यवस्थित त्याचं कार्य करण्याचं काम ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम करते. त्यामध्ये पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम येते आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम येते. ओके, हे तुम्हाला फिजिओलॉजी मध्ये आलं असेल. ओके, ठीक आहे. आणि ऍड्रेनालिन हा सिम्पॅथेटिक सिस्टीमशी रिलेटेड ड्रग आहे, सिम्पॅथोमायमेटिक ड्रग आहे. ओके, आता हे जे ड्रग्ज असतात, ओके, तर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की 99% ड्रग तुम्ही डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये जे यूज करतात, ते बॉडीमध्ये नवीन फंक्शन इंट्रोड्यूस करत नाही. ओके, 99% जे ड्रग आहेत जे आपण यूज करतो डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये, ते नवीन फंक्शन बॉडीमध्ये इंट्रोड्यूस करत नाहीत. मग ते कसे ऍक्ट करतात, तर ते जे ऑनगोईंग फिजिओलॉजिकल सिस्टीम आहे आपली बॉडीची, ती अल्टर करून ऍक्ट होतात. म्हणजे आपल्या बॉडीची फिजिओलॉजी आहे ती अल्टर करतात. एक तर फिजिओलॉजी जी आहे ती स्टिम्युलेट करतील किंवा ऍक्टिव्हेट होईल एखाद्या ऑर्गनशी, किंवा सप्रेस होईल. ओके, नवीन फंक्शन त्या ऑर्गन मध्ये ते इंट्रोड्यूस करणार नाही. समजा हार्टशी रिलेटेड विचार केला, तर हे ड्रग काही नवीन फंक्शन हार्टमध्ये इंट्रोड्यूस करत नाहीत, बरोबर. ते काय करतील, जो हार्ट रेट आहे ते एक तर वाढवतील, जर हार्टवर ऍक्ट होणारे असतील कमी करतील, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट वाढवतील काही ड्रग, काही कमी करू शकतात, बरोबर आहे. तर सम नवीन फंक्शन बॉडीत इंट्रोड्यूस होत नाही, हे लक्षात घ्या. समजा इंटेस्टाईन आहे, काही ड्रग इंटेस्टाईनची पेरिस्टाल्सिस वाढवतील, काही ड्रग कमी करतील जर इंटेस्टाईनवर ऍक्ट होत असेल. नवीन फंक्शन ते इंट्रोड्यूस करणार नाही इंटेस्टाईन मध्ये. म्हणजेच जे पण ड्रग आहेत ते मोर दॅन 99% ड्रग हे ऑनगोईंग फिजिओलॉजिकल
ऍक्टिव्हिटी अल्टर कडून ऍक्ट होतात. नवीन फंक्शन बॉडीमध्ये इंट्रोड्यूस कोणताही ड्रग ते करत नाहीत. ओके, मोर दॅन 99% ड्रग. ओके, मग तुम्हाला एखाद्या ड्रगची ऍक्शन माहीत होण्यासाठी किंवा एखाद्या ड्रगचे ऍक्शन्स आपण स्टडी करत असताना पर्टिक्युलर सिस्टीमवरची ऍक्शन माहीत होत असताना तुम्हाला त्या ऑर्गनचं फिजिओलॉजी माहीत असणं गरजेचं आहे. तर फार्मॅकोलॉजीमध्ये मेकॅनिझम ऑफ ऍक्शन तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर त्या पर्टिक्युलर सिस्टीम आपण डिस्कस करताना त्याची फिजिओलॉजी जर माहीत असेल तर तुम्हाला ते व्यवस्थित समजायला मदत होते. बरोबर आहे. एक तर ते फिजिओलॉजी ड्रग ऍक्टिव्हेट करतील, स्टिम्युलेट करतील फिजिओलॉजिकल फंक्शन किंवा सप्रेस करतील. तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. नवीन फंक्शन ते इंट्रोड्यूस करत नाही. फार कमी ड्रग आहेत जे जीनवर ऍक्ट होतात, तेच फक्त एखादा नवीन फंक्शन बॉडीमध्ये इंट्रोड्यूस करू शकतात. असे ड्रग फार कमी आहे, लेस दॅन 1%. बरोबर आहे. म्हणजेच फार्मॅकोलॉजी शिकण्यासाठी, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन समजून घेण्यासाठी तुमचा तुमचा कोणता सब्जेक्ट क्लिअर पाहिजे? फिजिओलॉजी. त्यामुळे सिस्टेमिक फार्मॅकोलॉजी शिकताना आपण प्रत्येक सिस्टीमची फिजिओलॉजी आपण शिकणार आहोत थोडक्यात, आणि त्याचबरोबर एखादा डिसीज आहे तो का होतो त्याची पॅथॉलॉजी शिकणार आहोत. आणि ते दोन्ही समजलं तर तुम्हाला ड्रगच्या ऍक्शन्स लक्षात ठेवायला सोपं जातं. आता ऍड्रेनलिन आहे. ऍड्रेनलिनचा जर विचार केला तर ऍड्रेनलिनचे ऍक्शन्स काय आहे? ओके, तर ऍड्रेनलिनचा जर फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स विचार केला तर हार्टवरच्या ऍक्शनचा विचार केला तर ऍड्रेनलिन हार्ट रेट वाढवतो. ऍड्रेनलिन एव्ही कंडक्शन वाढवतो. एव्ही कंडक्शन म्हणजे ऍट्रिओ व्हेंट्रिक्युलर कंडक्शन जे आहे, एव्ही नोड मधून जे इम्पल्स ट्रान्सपोर्ट होतात ते वाढवतो. ऍड्रेनलिन कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट वाढवतो, त्यामुळं कार्डियक आउटपुट वाढतं. आता ह्या ज्या मी ऍक्शन सांगितल्यात ऍड्रेनलिनच्या, ह्या फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स आहेत ऍड्रेनलिनच्या. बरोबर आहे. ऍड्रेनलिन दिल्याने हार्टवर हे इफेक्ट होतं. बरोबर आहे. आता ते कसं होतं ते अजून मी सांगितलेलं नाही. म्हणजे फार्मॅकोडायनेमिक पार्ट मी ऍड्रेनलिनचा अर्धा तुम्हाला सांगितला की फार्मॅकोडायनेमिक मध्ये मेकॅनिझम ऑफ ऍक्शन अँड फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट ह्या दोघही गोष्टी असतात. तर ऍड्रेनलिनचा हार्ट रिलेटेड फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट काय? इन्क्रीज हार्ट रेट, इन्क्रीज एव्ही कंडक्शन, इन्क्रीज कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट. बरोबर आहे. लक्षात आलं. आणि त्यामुळे कार्डियक आउटपुट वाढतं. बरोबर आहे. आता हे कसं घडतं हे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन मध्ये येतं. आता तुम्हाला ऍज अ डॉक्टर पॉइंट ऑफ व्ह्यू, तुम्ही जे प्रॅक्टिस पॉइंट ऑफ व्ह्यू तुमचं नॉलेज जे ड्रग विषयी आहे, तर फार्मॅक पॉइंट ऑफ व्ह्यू तुमचं नॉलेज फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट खूप जणांना माहीत असतात. हा, ऍड्रेनलिन हार्ट रेट वाढवतो, एव्ही कंडक्शन, हे तुम्हाला माहिती आहे. पण ते कसं वाढवतो ते जे आहे ते आपण फार्मॅकोलॉजी मध्ये शिकणार आहे, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. ठीक आहे. तुम्हाला तो सब्जेक्ट नव्हता डिटेलमध्ये, त्यामुळे तुम्हाला ते डिटेल्स माहित नाहीये. ते आता आपण शिकणार आहोत प्रत्येक सिस्टीम मध्ये. ओके, तर ऍड्रेनलिन ह्या गोष्टी कसं कळतं ते आपण मेकॅनिझम ऑफ ऍक्शन मध्ये शिकणार आहोत. ओके, तर ऍड्रेनलिन काय करतं? तर एक लक्षात घ्या की काही ड्रग जे आहेत, आपण आता नंतर पाहणारच आहोत ते, की ड्रग ऑनगोईंग फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी अल्टर करून ऍक्ट होतात. बरोबर आहे. तर त्यांचे टार्गेट्स कोणते असतात? तर काही ड्रग जे असतात ते त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी मुळे ऍक्ट होतात. फार कमी ड्रग आहे जे त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी जी असते त्याच्यामुळे ऍक्ट होतात. जसं ऑस्मोटिक डायुरेटिक त्यांच्या ऑस्मोसिस प्रॉपर्टीमुळे ऍक्ट होतात. बल्ब फॉर्मिंग एजंट आपण यूज करतो ते कॉन्स्टिपेशन मध्ये त्यांच्या बल्ब फॉर्मिंग प्रॉपर्टीमुळे ऍक्ट होतात. आणि खूप सारे ड्रग्स जे आहेत ते एक टार्गेट आपल्या बॉडीमध्ये हे करतात आणि त्या टार्गेटवर ऍक्ट होतात. तर ते टार्गेट कोणते असतात? तर काही ड्रग एन्झाईमवर ऍक्ट होतात, काही ड्रग आयन चॅनलवर ऍक्ट होतात, काही ड्रग ट्रान्सपोर्टरवर ऍक्ट होतात. तर ड्रग फिजिओलॉजी अल्टर कसे करतात? तर ते एन्झाईमवर ऍक्ट होऊन एन्झाईम स्टिम्युलेट करू शकतात किंवा एन्झाईम इनिबिट करतात. आयन चॅनलवर ऍक्ट होऊन तो चॅनल
ओपन करतात किंवा ब्लॉक करतात. ट्रान्सपोर्टरवर ऍक्ट होऊन ते ट्रान्सपोर्टर ब्लॉक करतात. तर हे 3 इम्पॉर्टंट टार्गेट आहे, एन्झाईम्स, आयन चॅनल्स आणि ट्रान्सपोर्टर. पण काही ड्रग असे असतात की ते एन्झाईम्स, आयन चॅनल्स किंवा ट्रान्सपोर्टरवर डायरेक्टली बाइंड होऊ शकत नाही. मग असे ड्रग काय करतात, ते एक मॅक्रोमोलिक्युलवर बाइंड होतात, त्याला रिसेप्टर असं म्हणतात. आणि त्या रिसेप्टरवर ऍक्ट होऊन मग सिग्नल सेलमध्ये वेगवेगळ्या एलिमेंट्सला जातो. मग त्यात एन्झाईम्स असतील, त्यात बाकी गोष्टी असतील, ट्रान्सपोर्टर असतील. ओके, तर तिथं सिग्नल जातात. तर काही ड्रग रिसेप्टरवर ऍक्ट होतात आणि मग त्यांचं कार्य घडून येतं. तर ॲड्रेनालिन नावाचा ड्रग हा डायरेक्ट एन्झाईम्स, आयन चॅनल्स किंवा ट्रान्सपोर्टरवर ऍक्ट होत नाही. तो ॲड्रेनालिन नावाचा ड्रग रिसेप्टरवर ऍक्ट होतो. आता हे रिसेप्टर म्हणजे काय ते पण आपण जाणून घेणार आहे. त्यामध्ये काही ड्रग रिसेप्टरवर अगोनिस्ट म्हणून कार्य करतात, काही ड्रग अँटागोनिस्ट म्हणून कार्य करतात. अगोनिस्ट म्हणजे काय, अँटागोनिस्ट म्हणजे काय, ते पण आपण जाणून घेणार आहे. तर आता ॲड्रेनालिन इतकं तर तुम्हाला समजलं, हा रिसेप्टरवर ऍक्ट होतो. ओके, आणि ॲड्रेनर्जिक ड्रग हा ॲड्रेनर्जिक ड्रग आहे. ॲड्रेनालिन हा ड्रग ॲड्रेनर्जिक ड्रग आहे. तर तो ज्या रिसेप्टरवर ऍक्ट होतो त्या रिसेप्टरला नाव दिले आहे ॲड्रिनर्जिक रिसेप्टर. ॲड्रिनर्जिक रिसेप्टर. आता आपण जेव्हा ॲड्रेनालिन डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत, त्यामध्ये ॲड्रिनर्जिक रिसेप्टर डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये अल्फा रिसेप्टर आहेत, बीटा रिसेप्टर आहेत. अल्फामध्ये अल्फा 1 आणि अल्फा 2 हे 2 प्रकार आहे. बीटा 1 मध्ये बीटा 1, बीटा 2 आणि बीटा 3 हे टाइप्स आहे. तर आपल्याला आता ॲड्रेनालिनची ऍक्शन तर इतकी लक्षात आली की मेकॅनिझम मी जेव्हा तुम्हाला सांगत आहे तर तुम्हाला इतकं लक्षात आलं की ॲड्रेनालिन हा रिसेप्टरवर बाइंड होऊन ऍक्ट होतो. मग तो ॲड्रेनर्जिक रिसेप्टरवर बाइंड होतो. मग अल्फा रिसेप्टर असतील, बीटा रिसेप्टर असतील त्यावर ऍक्ट होतो आणि मग त्याचं कार्य घडून येतं. बरोबर आहे. तर ॲड्रेनालिन हार्टवर मग नेक्स्ट तुम्हाला ऍक्शन काय, म्हणजे तुम्हाला काय माहित पाहिजे की हार्टवर यापैकी कोणते रिसेप्टर प्रिडॉमिनंट आहे. हार्टवर अल्फा 1, अल्फा 2, बीटा 1, बीटा 2, बीटा 3 पैकी कोणते रिसेप्टर प्रिडॉमिनंट आहे, तर त्याचा आन्सर आहे बीटा 1 रिसेप्टर. मग तुम्हाला मी विचारलं की हाऊ ॲड्रेनालिन इन्क्रीज हार्ट रेट, एव्ही कंडक्शन, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट. मग तुम्हाला आता सांगता येईल की ॲड्रेनालिन ऍक्ट्स थ्रू ॲड्रेनर्जिक रिसेप्टर ऑन हार्ट. बीटा 1 रिसेप्टर्स आर प्रेझेंट. ॲड्रेनालिन बाइंड टू द बीटा 1 रिसेप्टर किंवा ॲड्रेनालिन produce agonistic effect on beta 1 receptor and responsible for increased heart rate, increased AV conduction, increased contraction of the heart, and due to that cardiac output is increased. लक्षात आलं तुमच्या हे? लक्षात आलं? म्हणजे हो सर. मेकॅनिझम ऑफ ऍक्शन मध्ये तुम्हाला तो ड्रग कशावर ऍक्ट होतो ते लक्षात ठेवायचं. एन्झाईम्सला बाइंड होतो, आयन चॅनल्स का ट्रान्सपोर्टर किंवा रिसेप्टर. तर ॲड्रेनालिनचं एक्झाम्पल मध्ये तो रिसेप्टरला बाइंड होतो आणि रिसेप्टर मध्ये त्याचे रिसेप्टरचं नॉलेज तुम्हाला माहित पाहिजे. मग आता तुम्हाला हार्टशी रिलेटेड लक्षात आलं की ॲड्रेनालिन हे काम कसं करतो. तो बीटा 1 रिसेप्टरवर ऍक्ट करतो आणि हे सगळं काम करून आणतो. आणि हा ॲड्रेनालिन अगोनिस्ट म्हणून कार्य करतो. आता अगोनिस्ट म्हणजे काय ते सगळं नंतर येणारच आहे. पण आता याच्यानंतरचा प्रश्न असा येतो, ठीक आहे, की हे कार्य कसं घडतं. अजून एक तुम्हाला सांगायचं काम आहे ॲड्रेनालिनच्या मेकॅनिझमशी रिलेटेड. जर ॲड्रेनालिनचं आपण ऍक्शन ब्रोंकायवर लक्षात घेतली तर काय ऍक्शन आहे तुम्हाला माहिती आहे. ॲड्रेनालिन काय करतो, ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन करतो का ब्रॉन्को डायलेटेशन? ब्रॉन्कोडायलेटेशन. ब्रॉन्को डायलेटेशन. तर तुम्हाला फार्मेकोलॉजिकल इफेक्ट सर्वांना माहित आहे पहा, ब्रॉन्को डायलेटेशन. आता मी विचारलं की ॲड्रेनालिन ब्रॉन्को डायलेटेशन कसं करतो, बरोबर आहे, ते तुम्हाला माहिती आहे का? हे बरोबर आहे, ॲड्रेनालिन रिस्पॉन्सिबल फॉर ब्रॉन्को डायलेटेशन. व्हेरी गुड. तुम्हाला ते गोष्ट माहित आहे, याचा अर्थ तुम्हाला फार्मेकोलॉजिकल इफेक्ट ड्रगचे माहित आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन येतो, ॲड्रेनालिन ब्रॉन्को डायलेटेशन कसं करतो? It It's act a on the smooth muscle relaxation. स्मूथ मसल रिलॅक्सेशन. व्हेरी गुड. स्मूथ मसल रिलॅक्सेशन. आणि मग तो कोणत्या रिसेप्टर थ्रू ऍक्ट होतो? to the beta 2 receptors.
व्हेरी गुड. तर ॲड्रेनालिनवर सॉरी ब्रॉन्कायवर बीटा 2 रिसेप्टर असतात आणि ॲड्रेनालिन बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन ब्रॉन्कोडायलिटेशन करतो, स्मूथ मसल रिलॅक्सेशन होतं आणि ब्रॉन्कोडायलिटेशन होतं. तर थोडक्यात आता तुम्हाला ॲड्रेनालिनच्या ॲड्रेनालिनच्या 2 ऍक्शन्स लक्षात आलेले आहेत. एक हार्टवर आली आणि एक ब्रॉन्कायवर आली. बरोबर आहे? ब्रॉन्काय. आता हार्टवर कशा थ्रू होती ती ऍक्शन? बीटा 1 रिसेप्टर थ्रू. आणि ब्रॉन्कायवर कशा थ्रू होती? बीटा 2 रिसेप्टर. अजून आपण डिटेलमध्ये ॲड्रेनालिनचे ऍक्शन्स पाहायला भरपूर म्हणजे एएनएस मध्ये डिटेल आपण बघणार आहोत. हे फक्त तुम्हाला लक्षात येण्यासाठी. मग तुम्हाला आता लक्षात आलं ॲड्रेनालिन प्रोड्यूस ऍक्शन ऑन बीटा 1 रिसेप्टर आणि ॲड्रेनालिन प्रोड्यूस अगोनिस्टिक इफेक्ट ऑन द बीटा रिसेप्टर अँड अल्फा रिसेप्टर. सो ऑन हार्ट adrenaline acts on beta 1 receptor and responsible for increased heart rate. AV conduction is increased, a contraction of the heart is increased, and on bronchi there is smooth muscle relaxation. ओके. आता नंतरचा क्वेश्चन येतं की हे कसं घडतं? बरोबर आहे? म्हणजे हे कसं घडून येतं? ॲड्रेनालिन ह्या रिसेप्टरवर ऍक्ट झालं तर काय होतं ते पण तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. आता आपण खूप डिटेलमध्ये जातोय. मॅक्रो मोलेक्युलर लेव्हलवरचं पण मी तुमच्याशी डिस्कस करतोय. तुम्हाला इतकं जरी आलं की ॲड्रेनालिन ऍक्ट्स ऑन बीटा 1 रिसेप्टर अँड रिस्पॉन्सिबल फॉर धिस ऍक्शन ऑन हार्ट. ॲड्रेनालिन ऍक्ट्स ऑन बीटा 2 रिसेप्टर रिस्पॉन्सिबल फॉर धिस ऍक्शन ऑन द ब्रॉन्काय. मोर दॅन इनफ आहे. मोर दॅन इनफ आहे. त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती असण्याची गरज नाही. फक्त आता जस्ट आलं आहे तर ते तुमच्याशी मी डिस्कस करतो. आता रिसेप्टर मध्ये पण टाइप्स असतात रिसेप्टरचे. जी प्रोटीन कपल रिसेप्टर, आयनोट्रॉपिक रिसेप्टर, एन्झाईम लिंक रिसेप्टर आणि न्यूक्लिअर रिसेप्टर हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. ओके. तर बीटा रिसेप्टर जे आहेत ते जी प्रोटीन मध्ये जीएस टाईप रिसेप्टरचे टाईप आहे. आणि जीएस टाईप रिसेप्टर जेव्हा ऍक्टिव्हेट होतो त्यावेळेस एक एन्झाईम ऍक्टिव्हेट करतो सेलमध्ये. त्याचं नाव आहे ॲडिनिलिन सायक्लेज. आणि हे एन्झाईम ऍक्टिव्हेट करून सेलमध्ये सायक्लिक एएमपी ची लेवल वाढते. ज्यावेळेस सायक्लिक एएमपी ची लेवल ही स्मूथ मसल्स मध्ये वाढते तेव्हा स्मूथ मसल रिलॅक्स होतात. परंतु सायक्लिक एएमपी ची लेवल जर कार्डियाक मसल मध्ये वाढली तर कार्डियाक मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्याचप्रमाणे जीएस रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यामुळं कॅल्शियम चॅनल ओपन होतात. कॅल्शियमची एंट्री वाढते. मग एसए नोड मध्ये कॅल्शियमची एंट्री वाढली तर हार्ट रेट वाढणार आहे. एव्ही नोड मध्ये कॅल्शियमची एंट्री वाढली तर एव्ही कंडक्शन वाढणार आहे. तर हे त्याच्या पुढचं आपण डिस्कस करत आहोत की ॲड्रेनालिन बीटा 1 रिसेप्टरवर ऍक्ट झाला, बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट झाला तर काय घडतं. त्यावेळेस तुम्हाला त्या रिसेप्टरचा टाईप माहित पाहिजे. मग तो काय करतो ते माहित पाहिजे. तर थोडक्यात आपण हार्ट आणि ब्रॉन्काय मधली ऍक्शन्स बघितलेली आहे. त्याचप्रमाणे एक लिव्हरवरची ऍक्शन मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ज्यावेळेस पेशंट हायपोग्लायसिमिया मध्ये जातो. ओके. ज्यावेळेस पेशंट एखादा हायपोग्लायसिमिया मध्ये जातो त्यावेळेस आपली बॉडी ॲड्रेनालिन रिलीज करते. काय रिलीज करते? ॲड्रेनालिन. आणि ॲड्रेनालिन रिलीज झाल्यामुळं हायपोग्लायसेमियाचे काही सिम्पटम्स पेशंटला दिसतात. त्याला ॲड्रेनर्जिक सिम्पटम्स असं म्हणतात. त्याला सिम्पॅथेटिक सिम्पटम्स असंही म्हणतात. त्यात पाल्पिटेशन आहे, ट्रिमर्स आहे, स्वेटिंग आहे. तर हे ॲड्रेनालिन रिलीज झाल्यावर हे सिम्पटम्स दिसतात. तर हे ॲड्रेनालिन त्याच्या रिसेप्टरवर ऍक्ट होऊन हे सिम्पटम्स प्रोड्यूस करतो. त्याचप्रमाणे ॲड्रेनालिनचं काम काय आहे? फक्त सिम्पटम्स प्रोड्यूस करणं नाही. हायपोग्लायसिमियामध्ये आपली बॉडी ॲड्रेनालिन रिलीज करते. आपल्या बॉडीमध्ये पण ॲड्रेनालिन तयार होतं. बरोबर. ॲड्रेनालिन नावाचा ड्रग पण आहे. तसं आपल्या बॉडीमध्ये ॲड्रेनालिन तयार होतं. तर ॲड्रेनालिन काय करतं? ॲड्रेनालिन पेशंटला हायपोग्लायसिमियामधून बाहेर काढायला मदत करतं. म्हणजे पेशंटची शुगर काय करायला मदत करेल? तो वाढणार. तर ही शुगर कशी वाढते? तर लिव्हरवर बीटा 2 रिसेप्टर प्रेझेंट असतात आणि
त्यामुळं लिव्हरवरचे बीटा 2 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यावर ग्लुकोनिओजेनेसिस वाढतं, म्हणजे फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम नॉन कार्बोहायड्रेट सबस्टन्स, आणि ग्लायकोजिनोलायसिस म्हणजे ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन होतं आणि ग्लुकोज बनतं, आणि त्याच्यामुळं शुगर वाढण्यास मदत होते. म्हणजेच पेशंट हायपोग्लायसिमियामध्ये गेला तर तो बाहेर येण्यासाठी ॲड्रेनालिन हेल्पफुल आहे का नाही? आहे. लक्षात आलं? तर ही लिव्हरची ऍक्शन आहे. तर इन्क्रीज ग्लुकोनिओजेनेसिस आणि ग्लायकोजिनोलायसिस, आता हे वर्ड तुम्हाला नंतर येणारच आहे. तर बघा, ॲड्रेनालिनची मेकॅनिझम फार्मॅकोडायनॅमिक म्हणजे काही एका दोन वाक्यात संपत नाहीये. म्हणजे आपण हे फक्त थोडा पार्ट पाहिलेला आहे. अजून ऍक्शन तर आपल्याला माहिती आहे, बाकीच्या माहित नाहीये. ठीक आहे, तर आपण ते नंतर पाहणार आहे. पण तुम्हाला जर रिसेप्टर टॉपिक कळला तर ते ऍक्शन लक्षात ठेवायला सोप्या जाणार आहे. म्हणून हा टॉपिक जो आहे आजचा, तो आपल्याला चांगल्या प्रकारे करायचा आहे. तर ॲड्रेनालिनचं एक मेकॅनिझम जे आहे एक्सप्लेन याच्यात केलंय की फार्मॅकोलॉजिकल, फिजिओलॉजिकल आणि बायोकेमिकल इफेक्ट प्लस मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आपण फार्मॅकोडायनॅमिक्स मध्ये स्टडी करतो. तर ॲड्रेनालिन तसं कार्य कसं करतं ते इथं सांगितलेलं आहे. पहा, ॲड्रेनालिन इंटरॅक्ट विथ ॲड्रिनर्जिक रिसेप्टर किंवा ॲड्रेनल रिसेप्टर, हे जी प्रोटीन कपल रिसेप्टर आहे. त्यामुळे ॲडेनिलिन सायक्लेस एन्झाईम ऍक्टिव्हेट होतो, सायक्लिक एएमपी ची लेवल वाढते, आणि सायक्लिक एएमपी मुळे कार्डियाक स्टिम्युलेशन, हिपॅटिक ग्लायकोजिनोलायसिस, हायपरग्लायसिमिया, ब्रॉन्कोडायलेटेशन हे इफेक्ट घडून येतात. तर हे जर तुम्हाला लक्षात आलं डिटेलमध्ये तर तुम्ही फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन कधीच विसरणार नाही. जर हे नसेल माहीत तुम्हाला, मग तुम्हाला पाठ करावं लागणार आहे. तर हळूहळू जेव्हा आपण रिसेप्टर टॉपिक पूर्ण कंप्लीट करू त्यावेळेस तुम्हाला जास्त कळणार आहे. आता पण तुम्हाला काहीतरी बेसिक गोष्टी क्लिअर झाल्या, पण एकदम 100% तुम्हाला लगेच कळणार नाही. त्याचं रिझन काय आहे की तुम्हाला आता रिसेप्टर विषयी काहीच माहित नाही. तुम्हाला फक्त आता माहित झालं ॲड्रेनालिन ॲड्रेनर्जिक रिसेप्टरवर ऍक्ट होतून बीटा आणि अल्फा रिसेप्टर त्याचे सब टाईप आहेत. परंतु त्याच्यापेक्षा त्याचं डिटेल नॉलेज तुम्हाला नाही. ते जेव्हा कळेल एएनएस मध्ये त्यावेळेस तुम्हाला ऍक्शन्स लक्षात राहतील. म्हणजे फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट एखाद्या सिस्टीमचे लक्षात ठेवण्यासाठी त्या ड्रगची ऍक्शन्स तुम्हाला कळली पाहिजे. तो ड्रग कसा ऍक्ट होतो त्यावरून तुम्ही प्रेडिक्ट करू शकता किती ऍक्शन असू शकते. ठीक आहे, तर एक्झाम्पल एका याने सांगितलंय. आता नेक्स्ट जी स्लाइड आहे ती पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाची नाहीये. काय पहा, मी ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला की ड्रग्स डू नॉट इम्पार्ट न्यू फंक्शन टू एनी सिस्टीम, ऑर्गन और सेल. दे ओनली अल्टर द पेस ऑफ ऑनगोइंग ऍक्टिव्हिटी. मी तुम्हाला सांगितलंय जे पण ड्रग अवेलेबल आहे एक्सेप्ट जे जीनवर ऍक्ट होतात, जीनवर ऍक्ट होणारे ड्रग सोडून बाकीचे ड्रग डू नॉट इम्पार्ट न्यू फंक्शन टू एनी सिस्टीम, ऑर्गन और सेल. तर ड्रग्स एखाद्या सिस्टीमला किंवा ऑर्गनला किंवा सेलला नवीन फंक्शन प्रोड्यूस करत नाही. दे ओनली अल्टर्ड द पेस ऑफ ऑन गोईंग ऍक्टिव्हिटी. ज्या ऍक्टिव्हिटी त्या ऑर्गनच्या, सेलच्या, सिस्टीमच्या चालू आहेत त्याचा स्पेस अल्टर करते, एक तर कमी करतील किंवा वाढवतील. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर प्रिन्सिपल्स ऑफ ड्रग ऍक्शन केडी त्रिपाठी मध्ये मेन्शन केलेत, त्यामुळे मी तुमच्याशी डिस्कस करत आहोत. एक्झाम मध्ये हे विचारले जाणार नाही. ठीक आहे, फक्त तुम्हाला माहित पाहिजे बेसिक टाइप्स ऑफ ड्रग ऍक्शन, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ड्रग ऍक्शन. ओके, तर काही ड्रग एखाद्या ऑर्गन, सिस्टीम, सेलला स्टिम्युलेट करतात. काही ड्रग एखाद्या सिस्टीम, ऑर्गन किंवा सेलला डिप्रेस करतात. काही ड्रग एखाद्या ऑर्गन, सिस्टीम किंवा सेलला इरिटेट करून ऍक्ट होतात. ओके, काही ड्रग रिप्लेसमेंट म्हणून आपण यूज करतो, आणि काही ड्रग सेलवर टॉक्झिक इफेक्ट प्रोड्यूस करतात. त्याला सायटोटॉक्झिक ऍक्शन असं म्हणतात. तर 5 बेसिक ऍक्शन्स ड्रगच्या, प्रिन्सिपल्स ऑफ ड्रग ऍक्शन्स आपण पाहणार आहोत. तर एक्झाम मध्ये हे कोणीही विचारणार नाही, त्याच्यामुळे त्याचं काही प्रिपरेशन एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू करायचं नाही. आता याच्यामध्ये पहा, पहिलं आहे स्टिम्युलेशन. म्हणजे काही ड्रग काय करतात, काही ऑर्गन्सला, सेलला किंवा सिस्टीमला स्टिम्युलेट करतात. ओके, आणि त्यामुळे त्या सेलचं फंक्शन ऍक्टिव्हिटी काय होईल, वाढेल. फॉर एक्झाम्पल ॲड्रेनालिन स्टिम्युलेट्स हार्ट, आपण बघितलंय. पायलोकार्पिन नावाचा ड्रग
एक्झोक्राईन ग्लँड्सला स्टिम्युलेट करून त्यांचं सिक्रेशन वाढवतो. त्यामध्ये सलायव्हरी ग्लँड आहे, स्वेट ग्लँड आहे, लॅक्रिमल ग्लँड आहे, खूप साऱ्या ग्लँड्स आहेत. तर पायलोकार्पिन स्टिम्युलेट सलायव्हरी ग्लँड. तर काही ड्रग सिलेक्टिव्हली पर्टिक्युलर सिस्टीम किंवा ऑर्गन किंवा सेलच्या ऍक्टिव्हिटी स्टिम्युलेट करून ऍक्ट होतात. त्याला स्टिम्युलंट्स ऍक्शन म्हणतात. स्टिम्युलेशन. डिप्रेशन त्याच्या ऑपोजिट. काही ड्रग पर्टिक्युलर सेलच्या ऍक्टिव्हिटी डिप्रेस करतात किंवा कमी करतात. फॉर एक्झाम्पल सिडेटिव्ह हिप्नोटिक ड्रग्स, बेन्झोडायझेपाइन्स, बार्बिट्युरेट, ते सीएनएस डिप्रेसंट आहे. ओके, सीएनएस डिप्रेसंट आहेत. बरोबर आहे. क्विनिडिन आपण अरेथमिया मध्ये यूज करतो, दॅट डिप्रेसेस हार्ट. ओमिप्राझोल जो आहे तो गॅस्ट्रिक ऍसिड सिक्रेशन सप्रेस करतो, म्हणजे ऍक्टिव्हिटी ऑफ द प्रोटॉन पंप ते डिमिनिश करतात, तर त्याला आपण डिप्रेशन असं म्हणतो. तर काही ड्रग्स पर्टिक्युलर सिस्टीमच्या ऍक्टिव्हिटी स्टिम्युलेट करतात, काही ड्रग पर्टिक्युलर सिस्टीमच्या ऍक्टिव्हिटी किंवा सेलच्या ऍक्टिव्हिटी कमी करतात, डिमिनिश करतात, डिप्रेस करतात आपण असं म्हणू शकतो. तिसरं आहे इरिटेशन. इरिटेशन तर हे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं नाहीये, तरी तुमच्याशी मी डिस्कस करतोय की तुम्हाला जस्ट ते वर्ड कळले पाहिजे. इरिटेशन तर ही स्पेसिफिक ऍक्शन नाही, नॉन सिलेक्टिव्ह आहे आणि नॉक्झियस इफेक्ट आहे ड्रगचा. ओके, नॉक्झियस इफेक्ट आहे, हार्मफुल आपण म्हणू शकतो. इरिटेशन तर इरिटेशन झाल्यामुळे काय होऊ शकतं, तर काही ड्रग काही सेलला इरिटेट करून ऍक्ट होतात. मग त्याला एंडोथेलियल लाइनिंग ऑफ द सेल असेल, इपिथेलियल लाइनिंग ऑफ द एखाद्या सेल असेल किंवा ऑर्गन असेल, कनेक्टिव्ह टिश्यू असेल, ते इरिटेट करतात त्यांना. आणि इपिथेलियल सेल, कनेक्टिव्ह टिश्यू ह्या स्पेशलाइज सेलला इरिटेट करून हे ड्रग ऍक्ट होतात. त्यामुळे त्या सेलचं फंक्शन डिमिनिश होऊ शकतं किंवा लॉस होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल इरिटेशन प्रॉपर्टीने कोणते ड्रग ऍक्ट होतात, तर तुम्हाला माहित आहे की अँटीबायोटिक्स आपण यूज केल्याने डायरिया नावाचा साईड इफेक्ट होतो. तर त्याचे दोन कारण आहे डायरियाचे. एक कारण आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की अँटीबायोटिक्स यूज केल्यामुळं नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा डिस्ट्रॉय होतो. आता नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा डिस्ट्रॉय झाल्यामुळं तिथं पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ग्रो होतात. नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा जो असतो इंटेस्टाईन मध्ये, तो नॉन पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम असतात आणि त्यामुळं तिथं ते पॅथोजेनिक ऑर्गॅनिझमला ग्रो होऊ देत नाही. ओके, परंतु नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा जर डिस्ट्रॉय झाला तर तिथं पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ग्रो होऊ शकतात आणि त्यामुळे डायरिया होऊ शकतो. हा एक कारण आहे. दुसरं, हे जे ड्रग आहे अँटीबायोटिक्स, हे जेव्हा लार्ज इंटेस्टाईन मध्ये जातात तेव्हा लार्ज इंटेस्टाईनची जी इपिथेलियल लाइनिंग आहे त्यांचं इरिटेशन करतात. आणि इपिथेलियल लाइनिंग इरिटेट झाल्यामुळं इपिथेलियल सेलचं जे फंक्शन आहे, वॉटर रिअब्सॉर्प्शन फ्रॉम द ल्युमेन इनटू द इपिथेलियल सेल, ते होत नाही. वॉटर ल्युमेन मध्येच राहतं आणि इलिमिनेट होतं, त्यामुळे डायरिया होतो. तर डायरिया अँटीबायोटिक्समुळं दोन प्रकारे होतो. एक म्हणजे ड्यू टू इरिटेटिव्ह इफेक्ट, ओके, आणि दुसरं ड्यू टू ग्रोथ ऑफ पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम इन द इंटेस्टाईन ड्यू टू डिस्ट्रक्शन ऑफ नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा. तर कधी पण डायरिया अँटीबायोटिकमुळे का होतो असा जर क्वेश्चन तुम्हाला वायवात विचारला तर त्याचे दोन्ही कारण तुम्हाला माहित आहे. एक कारण तुम्हाला ऑलरेडी माहित होतं, पण हे जे इरिटेटिव्ह इफेक्ट आहे ते पण एक कारण आहे ज्याने इपिथेलियल सेलचं फंक्शन लॉस होऊन वॉटर रिअब्सॉर्प्शन इंटेस्टाईन मधून होत नाही आणि वॉटर ल्युमेन मधून तसंच एलिमिनेट होतं. तर हे इरिटेशन आहे. रिप्लेसमेंट, काही ड्रग आपण रिप्लेसमेंट म्हणून यूज करतो. ज्या डिसीज मध्ये एखादा मेटाबोलाइट्स असेल, हार्मोन्स असेल, त्याची डिफिशियन्सी होते आणि तो आजार होतो, तर त्यामध्ये पर्याय आपल्याला रिप्लेसमेंट राहतो. फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं होतं पार्किन्सोनिझम मध्ये डोपामाइनचं डिफिशियन्सी असते बेसल गँग्लियामध्ये, मग आपल्याला डोपामाइन देणं गरजेचं आहे. पण डोपामाइन ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाही,
म्हणून आपण लिओडोपा यूज करतो, तो रिप्लेसमेंट म्हणून यूज करतो. डायबिटीस, टाईप 1 डायबिटीस जर असेल तर त्यामध्ये इन्सुलिन सिंथेसिसच होत नाही आणि इन्सुलिन हार्मोनची डिफिशियन्सी येते. त्याला ट्रीटमेंट ऑफ चॉईस आहे रिप्लेसमेंट थेरपी विथ इन्सुलिन. हायपोथायरॉइडिझम जो आहे, ज्यामध्ये T3 T4 लेवल कमी असते, त्यामध्ये तुम्हाला रिप्लेसमेंट थेरपीज द्यावा लागते. ओके, मग यामध्ये आपण थायरॉइड हार्मोन यूज करतो. सो व्हॉट इज रिप्लेसमेंट? इट रेफर्स टू द यूज ऑफ नॅचरल मेटाबोलाइट्स, हार्मोन्स or their congener in the deficiency state. In the deficiency state. तर ते दॅट इज रिप्लेसमेंट. आणि लास्ट आहे सायटोटॉक्सिक. हा वर्ड जर आला सायटोटॉक्सिक, सायटो म्हणजे सेल, टॉक्सिक म्हणजे टॉक्सिक इफेक्ट, सेलवर टॉक्सिक इफेक्ट होतो. काही ड्रग जे आहेत ते काही सेलवर टॉक्सिक इफेक्ट प्रोड्यूस करतात. ओके, तर जर अँटीबायोटिकचा विचार केला तर दे प्रोड्यूस टॉक्सिक इफेक्ट ऑन द बॅक्टेरियल सेल. ओके, अँटी कॅन्सरचा जर विचार केला तर अँटी कॅन्सर ड्रग प्रोड्यूस सायटोटॉक्सिक इफेक्ट ऑन द कॅन्सर सेल. ओके, तर सायटोटॉक्सिक ऍक्शननी काही ड्रग ऍक्ट होतात. सायटोटॉक्सिक, सायटो म्हणजे सेल आणि टॉक्सिक म्हणजे टॉक्सिक इफेक्ट. तर काही सेलवर, पर्टिक्युलर सेलवर काही ड्रग टॉक्सिक इफेक्ट प्रोड्यूस करतात. तर हे प्रिन्सिपल ऑफ ड्रग ऍक्शन मध्ये स्टिम्युलंट ऍक्शन, डिप्रेसंट ऍक्शन, इरिटंट, रिप्लेसमेंट आणि सायटोटॉक्सिक ऍक्शन अशा 5 ऍक्शन बुक मध्ये मेन्शन केलेले आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू कोणीही विचारणार नाही. थोडक्यात काय, ड्रग नवीन फंक्शन बॉडीमध्ये इंट्रोड्यूस करत नाही, फक्त ऑन गोईंग जी ऍक्टिव्हिटी आहे एखाद्या पर्टिक्युलर सेलची, तर त्याचं पेस ऑफ ऍक्टिव्हिटी अल्टर करतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर आता ऍक्च्युअल आपण आपल्या टॉपिक कडे वळूया. आतापर्यंत जे मी 5 हे आता गोष्टी सांगितल्या त्या जस्ट नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवा. एक्झाम मध्ये ते काही टॉपिक हा प्रिन्सिपल ऍक्शन तयार करायचा टॉपिक नाही एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, फक्त नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. ठीक आहे, जस्ट एक मिनिट. समजा आता तुम्हाला वायवा मध्ये क्वेश्चन विचारला की ड्रगच्या वेरियस मेकॅनिझम ऑफ ऍक्शन्स कोणत्या आहेत, म्हणजे हा इन जनरल क्वेश्चन विचारलाय, बरोबर आहे, असं पर्टिक्युलर ड्रगच्या विचारलेला नाही. तर एक लक्षात घ्या की काही जे पण ड्रग मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्यातले काही ड्रग त्यांच्या फार कमी ड्रग आहे असे त्यांच्या फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टीमुळे ऍक्ट होतात आणि बहुतांश ड्रग आपल्या शरीरामध्ये एखादा टार्गेट बायोमॉलिक्यूलवर ऍक्ट होतो. हे टार्गेट बायोमॉलिक्यूल जो आहे हे प्रोटीन्स असतात. मग त्यामध्ये कोणकोणते टार्गेट बायोमॉलिक्युल्स आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काही ड्रग्स हे एन्झाईमला टार्गेट करतात. ओके, काही ड्रग हे आयन चॅनलला टार्गेट करतात. काही ड्रग हे ट्रान्सपोर्टरला टार्गेट करतात आणि काही ड्रग असे आहेत हे ह्या प्रोटीन्सला डायरेक्टली बाइंड नाही होत, एन्झाईम्सला, आयन चॅनलला, ट्रान्सपोर्टरला. ते काय करतात, एक मायक्रोमॉलिक्यूलवर ऍक्ट होतात आणि तो मायक्रोमॉलिक्यूल मग सिग्नल्स यांच्याकडे पाठवतो. त्या मायक्रोमॉलिक्यूलला रिसेप्टर असं नाव दिलेलं आहे. तर हे 4 टार्गेट्स आहे ड्रग ऍक्शनचे. ओके, तर काही ड्रग त्यांच्या फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टीमुळे ऍक्ट होतात. फार कमी ड्रग असे आहेत जे त्यांच्या फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टीमुळे ऍक्ट होतात. तुम्हाला बल्ब फॉर्मिंग एजंट इसाबगुला माहिती आहे का? ऐकलंय, कॉन्स्टिपेशन मध्ये आपण बल्ब फॉर्मिंग एजंट यूज करतो इसाबगुला म्हणून. तर तो त्याच्या बल्ब फॉर्मिंग प्रॉपर्टीमुळं आपण यूज करतो. फिजिकल प्रॉपर्टी तुम्हाला मॅनिटॉल माहिती आहे. ओके, मॅनिटॉल कोणता डायुरेटिक आहे, त्याला काही नाव आहे, लूप डायुरेटिक, थायाझाइड डायुरेटिक, ऑस्मोटिक. ऑस्मोटिक
ऑस्मोटिक डायुरेटिक. मग तो त्यांच्या ऑस्मोटिक प्रॉपर्टीमुळे ऍक्ट होतो मॅनिटोल. त्याला ऑस्मोटिक प्रॉपर्टी वॉटर होल्ड करण्याची, तर त्यामुळे तो मेनली ऍक्ट होतो. बरोबर आहे. ऑस्मोटिक प्रॉपर्टीमुळे तुम्हाला पॉइझनिंग मध्ये KMnO4 यूज करतात, पोटॅशियम परमॅग्नेट. तर Yes. तो केमिकली त्या पॉइझनस सबस्टन्स बरोबर रिॲक्ट होतो. त्याच्या केमिकल प्रॉपर्टीमुळे तो युजफुल आहे. ओके. काही चिलेटिंग एजंट आपण यूज करतो. ओके. समजा आयर्न पॉइझनिंग असेल तर आपण डेस्फेरॉक्झामाइन यूज करतो, तर त्यांच्या चिलेटिंग प्रॉपर्टीमुळं ते ऍक्ट होतात. तर काही ड्रग त्यांच्या जी प्रॉपर्टी आहे, त्यांच्यात जे गुणधर्म आहे, त्याच्यामुळे ऍक्ट होणार आहे. असे ड्रग फार कमी आहे. मग तुम्ही 2 नावं जर विचारले तर तुम्ही ऑस्मोटिक डायुरेटिक मॅन्युटॉल लक्षात ठेवू शकतात. ओके. त्यानंतर तुम्ही बल्ब फॉर्मिंग एजंट लक्षात ठेवू शकतात. ओके. त्यात इसाबगुला नावाचा आहे, मिथिल सेल्युलोज आहे, तर ते कॉन्स्टिपेशन मध्ये यूज केले जातात. KMnO4 लक्षात ठेवू शकतात. त्याला ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी आहे आणि त्यामुळे तो काही पॉइझनिंग मध्ये गॅस्ट्रिक लवाच्या वेळेस आपण यूज करतो KMnO4. तर 2-3 एक्झाम्पल जे त्यांच्या फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टी मध्ये ऍक्ट होतात, हे तुम्हाला आता कळलेले. नोट्स मध्ये किंवा PPT मध्ये खूप सारे एक्झाम्पल येतील, पण आपल्याला सगळे लक्षात नाही ठेवायचे. प्रत्येक याच्यात एखादं 2 लक्षात ठेवायचे. बाकीचे एक्झाम्पल आपण फक्त नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू डिस्कस करणार आहोत. तर हे झालं एक एक ड्रगचा मेकॅनिझमचा एक प्रकार, त्यांच्या फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टीमुळे. आणि काही ड्रग टार्गेट बायोमॉलिक्युलवर ऍक्ट होतात. आणि हा टार्गेट बायोमॉलिक्यूल एक तर एन्झाईम असू शकतो, आयन चॅनल असू शकतो, ट्रान्सपोर्टर असू शकतो किंवा रिसेप्टर असू शकतो. आता यामध्ये एन्झाईमवर ऍक्ट होणारे ड्रग कोणते, किंवा आयन चॅनल, ट्रान्सपोर्टर किंवा रिसेप्टर, याचं आपण नॉलेज घेणार आहोत. तर बेसिक तर तुमचं स्ट्रक्चर आता तयार झालेलं आहे की ड्रगचे ऍक्शन जर विचारले तर फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टी किंवा टार्गेट बायोमॉलिक्यूल, त्यामध्ये 4 आहे: एन्झाईम, आयन चॅनल, ट्रान्सपोर्टर किंवा रिसेप्टर. आता तुम्हाला असं आहे का कोणता ड्रग माहिती का तो एन्झाईम वर ऍक्ट होतो, एन्झाईमला स्टिम्युलेट करतो किंवा इनहिबिट करतो, असं काही ड्रग आहे का तुम्हाला माहित? की तो एन्झाईम्सला टार्गेट करून ऍक्ट होणारा आहे? ऍसिटिल्कोलीन. ऍसिटिल कोलिन हा एन्झाईमला इनहिबिट नाही करत, तो रिसेप्टरवरच ऍक्ट होतो, ॲड्रेनर्जिक रिसेप्टरवर. ऍसिटिल कोलिन पेक्षा फायझोस्टिग्मिन, निओस्टिग्मिन आहेत. ते ड्रग ऐकलेत का तुम्ही? बरं, त्यापेक्षा सोपं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. हा ग्रुप ऐकलाय का तुम्ही? रॅमिप्रिल कुठे यूज होतं? Hypertension. अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे. आता तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त लोसार्टॅन, टेल्मिसार्टान ते जास्त यूज होत असतील, बरोबर? एसी इनिबिटर, पण एसी इनिबिटर मध्ये रॅमिप्रिल तर ऐकलंय तुम्ही, रॅमिप्रिल नाव ऐकलंय? ओके. आता हे रॅमिप्रिल जो आहे, ओके, तो कोणत्या ग्रुपचा ड्रग आहे? तर तो ACE इनहिबिटर आहे. मग ACE इनहिबिटर म्हणजे काय? एंजियोटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनहिबिटर. एंजियोटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनहिबिटर. ओके, लक्षात आलं? तर काही ड्रग एन्झाईमला ऍक्ट होतात. मग ते एन्झाईमवर ऍक्ट झालं तर एन्झाईमला इनहिबिट करतील, ओके, किंवा एन्झाईमला स्टिम्युलेट करतील. आणि त्यांनी काय करणार आहे, त्यांनी काय घडू शकतं? तो एन्झाईम ज्या कार्यासाठी वापरला जातो, ज्या रिएक्शनसाठी वापरला जातो. आता एसी इनहिबिटर जे आहेत, ओके, एसी इनहिबिटर जे आहेत ते अँजिओटेन्सिन 1 चं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिन 2 मध्ये होण्यासाठी वापरले जातात. मग तो एन्झाईम एसी एन्झाईम अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम म्हणायचं मला. अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम जो आहे, हा एन्झाईम कशासाठी वापरला जातो? तो अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम जो आहे, तो अँजिओटेन्सिन 1 चं कन्व्हर्जन 2 मध्ये होण्यासाठी वापरला जातो. अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम जो आहे ACE, हा अँजिओटेन्सिन 1 चं 2 मध्ये कन्व्हर्जन होण्यासाठी वापरला जातो. तो जर इनहिबिट झाला तर मग अँजिओटेन्सिन 1 चं कन्व्हर्जन 2 मध्ये होईल का?
नाही. नाही. आणि अँजिओटेन्सिन 2 काय करत असतो? व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन करत असतो, सोडियम वॉटर रिटेन्शन करत असतो. जर अँजिओटेन्सिन 2 बनला नाही तर व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होईल का? नाही. नाही. सोडियम वॉटर रिटेन होईल का? नाही. सोडियम वॉटर लॉस होईल, व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होणार नाही आणि त्यामुळे ब्लड प्रेशर कमी होईल. आता तुम्हाला माहिती आहे रॅमिप्रिल हायपरटेन्शन मध्ये यूज करता, पण नेक्स्ट क्वेश्चन जेव्हा तुम्हाला येईल की रॅमिप्रिल हायपरटेन्शन मध्ये का यूज करता, मग ते आपल्याला माहित नसतं. तर ह्या कोर्सचा उद्देश तोच आहे की तुम्ही जे यूज करणारे ड्रग आहे त्याचं नॉलेज अपडेट करणं. तुम्हाला आता माहित झालं हा एसी इनहिबिटर आहे, त्याचं काय एसी एन्झाईमचं कार्य काय, अँजिओटेन्सिन 1चं कन्व्हर्जन 2 मध्ये करणं. मग एसी इनहिबिटर यूज केले तर हे कन्व्हर्जन होणार नाही, म्हणजेच अँजिओटेन्सिन 2चं प्रोडक्शन रॅमिप्रिल कमी करतो. इतकं जरी कळलं तरी मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे. तर काही ड्रग जे आहे ते एन्झाईमला टार्गेट करतात, काही ड्रग एन्झाईमला स्टिम्युलेट पण करतात, काही ड्रग एन्झाईमला इनहिबिट करतात, पण 95% ड्रग एन्झाईम इनहिबिट करून ऍक्ट होणारे ड्रग आहे. ओके, ठीक आहे. अँटी डायबेटिक अँटी डायबेटिक मध्ये कोणतं करेक्ट? कोणतं? अल्फा ग्लुकोसाइडेज इनहिबिटर व्हेरी गुड, अथेरवोज वोगलीबुक. व्हेरी गुड. अल्फा ग्लुकोसाइडेज इनहिबिटर, अल्फा ग्लुकोसाइडेज इनहिबिटर, व्हेरी गुड. मग आता अल्फा ग्लुकोसाइडेज इनहिबिटर होग्लीबोज नावाचा ड्रग आहे. मग तुम्हाला फक्त आता शिकायचं काय आहे की ठीक आहे तुम्हाला माहिती आहे हे एन्झाईम इनहिबिट झालं, मग हे एन्झाईमचा रोल काय आहे बॉडीमध्ये, लक्षात आलं? मग गोग्लीबोजने काय होणार आहे, ते डायबिटीस मध्ये शुगर कशी कमी करणार आहे, बरोबर आहे? तर अल्फा ग्लुकोसाइडेज इनहिबिटर जे आहेत होग्लीबोज, तर एक लक्षात घ्या, हा एन्झाईम जो आहे ना अल्फा ग्लुकोसाइडेज एन्झाईम, तर आपण जे डाएटमध्ये कार्बोहायड्रेट घेतो, तर कार्बोहायड्रेटमध्ये काही सिंपल कार्बोहायड्रेट असतात. ओके, जसं ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलेक्टोज. काही कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात. स्टार्च ऐकलंय तुम्ही? हो. बरोबर आहे, बटाटे स्टार्च. तर लक्षात घ्या जेव्हा आपण हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट घेतो ना, तर हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे ना, जेव्हा आपण शरीरात म्हणजे आपण जेव्हा घेतो ते, तर स्टमक मध्ये आल्यानंतर, स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आल्यानंतर त्यांचं कन्व्हर्जन मोनोसॅकराईड मध्ये होणं गरजेचं आहे, सिंपल कार्बोहायड्रेट मध्ये. सिंपल कार्बोहायड्रेटच ऍब्सॉर्ब होतात. तर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचं रूपांतर सिंपल कार्बोहायड्रेट मध्ये करण्यासाठी हा एन्झाईम लागतो, अल्फा ग्लुकोसाइडेज इनहिबिटर. सॉरी, अल्फा ग्लुकोसाइडेज एन्झाईम लागतो. आणि अल्फा ग्लुकोसाइडेज एन्झाईमचा रोल आहे की कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्जन सिंपल कार्बोहायड्रेट म्हणजे मोनोसॅकराईड मध्ये करणं. आणि ऍब्सॉर्प्शन साठी इंटेस्टाईन किंवा स्मॉल म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक मधून ऍब्सॉर्प्शन साठी कार्बोहायड्रेट हे मोनोसॅकराईड सिंपल कार्बोहायड्रेट फॉर्म मध्येच पाहिजे, कॉम्प्लेक्स वाले ऍब्सॉर्ब होत नाही. मग आता अल्फा ग्लुकोसाइडेज एन्झाईम कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचं सिंपल कार्बोहायड्रेट मध्ये कन्व्हर्जन करतं. तर अल्फा ग्लुकोसाइडेज एन्झाईम इनहिबिट करणारे ड्रग दिले होग्लीबोज, तर ते काय करतील, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्जन सिंपल कार्बोहायड्रेट मध्ये करणार नाही. मग थोडक्यात कशाचं ऍब्सॉर्प्शन ते कमी करतील? ग्लुकोजचं ऍब्सॉर्प्शन कमी होईल, बरोबर आहे, कार्बोहायड्रेटचं ऍब्सॉर्प्शन कमी होईल, स्टमक स्मॉल. मग जर ऍब्सॉर्प्शन कमी झालं तर शुगर वाढेल का? नाही वाढणार, बरोबर आहे. तर होग्लीबोज तुम्ही यूज केलाय? हो येस सर. सर. ओके. मग ते काय करतं, इंटेस्टाइनल ऍब्सॉर्प्शन ऑफ ग्लुकोज काय करतं होग्लीबोज? कमी करतं, डिक्रीज करतं, बरोबर आहे. आता तुम्हाला याचा ऍडव्हर्स इफेक्ट विचारला तर तुम्हाला जर ऍक्शन कळली तर ऍडव्हर्स इफेक्ट कळणार आहे. आपण ऍक्शन काय बघितली की ग्लुकोजचं ऍब्सॉर्प्शन इंटेस्टाईन मधून होत नाही. मग आता ग्लुकोज अनऍब्सॉर्ब कार्बोहायड्रेट स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब नाही झाला तर तो कुठं जाईल? ऍब्सॉर्बच लार्ज झाला ना लार्ज इंटेस्टाईन.
आणि लार्ज इंटेस्टाईन मध्ये कार्बोहायड्रेट गेला तर तिथं नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा त्याचं फर्मेंटेशन करेल आणि त्याच्यामुळे फ्लॅट्युलन्स, ॲब्डोमिनल पेन हे साईड इफेक्ट त्या ड्रगचे दिसून येऊ शकतात. लक्षात आलं? काही पेशंटला डायरिया होऊ शकतो. लक्षात आलं? मग तुम्हाला जर ऍक्शन लक्षात आले तर साईड इफेक्ट पण लक्षात येतील बघा. होगली बोच, व्हेरी गुड, चांगलं एक्झाम्पल सांगितलं तुम्ही, अल्फा ग्लुकोसाइडेज इनहिबिटर. तर अशा प्रकारे काही ड्रग एन्झाईमला टार्गेट करतात, काही ड्रग आयन चॅनल्सला टार्गेट करतात. आयन चॅनल्स म्हणजे काय की काही सेल्सवर हे चॅनल्स प्रेझेंट असतात आणि त्यांचं कार्य काय असतं. आयन चॅनलचं कार्य की पर्टिक्युलर आयनला बाहेरून सेलमध्ये घ्यायचं किंवा सेलमधून बाहेर टाकायचं. ते कशावर डिपेंड आहे तर त्या आयनची लेवल कुठं जास्त आहे, सेलमध्ये जास्त आहे का सेलच्या बाहेर जास्त आहे, बरोबर आहे. त्याच्यानुसार हे आयन चॅनल्स कार्य करतात. तर आयन चॅनलचं कार्य काय आहे हे तुम्हाला लक्षात आलं आणि ते सेलवर प्रेझेंट असतात. ओके, सेल्सवर प्रेझेंट असतात. तर तुम्हाला कोणते आयन चॅनल्स म्हणजे कॅल्शियम चॅनल्स आहेत, सोडियम चॅनल्स आहेत, पोटॅशियम चॅनल आहे. ओके, तर काही ड्रग्स आयन चॅनल्सला ब्लॉक करतात, काही ड्रग आयन चॅनल्सला ओपन करतात. तर आयन चॅनल्सवर ऍक्ट होणारे काही ड्रगचे नावं आठवतात तुम्हाला? निफिडिबिन ब्लॉक्स कॅल्शियम चॅनल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. निफिडिपिन ब्लॉक्स कॅल्शियम चॅनल, एल टाईप कॅल्शियम चॅनल. कॅल्शियमची एंट्री सेलमध्ये होत नाही, त्याच्यामुळं ते डिपोलरायझेशन होत सेलमध्ये आणि सेल्युलर इफेक्ट कमी होतो. किंवा आता जिथं ऍक्ट होतात त्याच्यानुसार या हार्टवर ते हार्ट रेट कमी करतात, एव्ही कंडक्शन कमी करतात किंवा त्याच्यात कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट कमी करू शकतात, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. ओके, निकोरेंडिल नावाचं ड्रग ऐकलंय तुम्ही? हो, अँटी अँजायनल. अँटी अँजायनल, व्हेरी गुड. तर तुम्हाला आता ड्रग माहिती आहे, तर दॅट इज ए पोटॅशियम चॅनल ओपनर. पोटॅशियम चॅनल ओपनर आहे. तर आयन चॅनल्सशी रिलेटेड आहेत. काही ड्रग ट्रान्सपोर्टरवर ऍक्ट होतात. ट्रान्सपोर्टर, आता ट्रान्सपोर्टर जे आहे, ओके, ट्रान्सपोर्टरचं नॉलेज तुम्हाला तेवढं नाहीये, त्याच्यामुळे त्याच्यावरचे ड्रग जे ऍक्ट होणारे आहेत ते तुम्हाला आठवणार नाही, म्हणजे की ट्रान्सपोर्टरवर कोणते ड्रग ऍक्ट होतात. ओके, तर तुम्हाला पहिले ते ट्रान्सपोर्टरचं नॉलेज माहित पाहिजे आणि ट्रान्सपोर्टर म्हणजे काय ते माहित पाहिजे. मी तुम्हाला 2-3 वेळा ट्रान्सपोर्ट अक्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन वर सांगितले. ट्रान्सपोर्टरचा अर्थ व्हेकल पण आहे. ओके, तुम्हाला ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्टरला इनहिबिट करणारा ड्रग माहिती आहे जो गाऊट मध्ये यूज होतो? हॅलोपिरेनॉल. नाही, गाऊट मध्ये ॲलोपिरेनॉल यूज होतो पण तो झॅन्थिन ऑक्सिडेज इनहिबिटर आहे. आता तुम्हाला ॲलोपिरेनॉल कुठं टार्गेट करतो लक्षात आलं. ॲलोपिरेनॉल ट्रान्सपोर्टरला टार्गेट करतो का? नाही. ॲलोपिरेनॉल कोणाला टार्गेट करतो? एन्झाईमला. आणि कोणतं एन्झाईम इनहिबिट करतो ॲलोपिरेनॉल? ॲलोपिरेनॉल कोणतं एन्झाईम इनहिबिट करतो? झॅन्थिन ऑक्सिडेज. आणि झॅन्थिन ऑक्सिडेज एन्झाईम कशासाठी लागतं? तर युरिक ऍसिडच्या सिंथेसिससाठी. कशाच्या सिंथेसिससाठी? युरिक ऍसिडच्या. मग ॲलोपिरेनॉल दिल्याने युरिक ऍसिडची सिंथेसिस काय होईल? झॅन्थिन ऑक्सिडेज एन्झाईम इनहिबिट झालं तर कमी होईल. तर ॲलोपिरेनॉल हा एन्झाईमला टार्गेट करतो, झॅन्थिन ऑक्सिडेज एन्झाईमला, आणि युरिक ऍसिडची सिंथेसिस कमी होते आणि त्यामुळे तो गाऊटमध्ये उपयुक्त आहे. प्रोबेनेसिड सांगितलं होतं त्याचं नाव. येस, व्हेरी गुड, प्रोबेनेसिड. ठीक आहे. आता हे प्रोबेनेसिड, हे प्रोबेनेसिड कसं कार्य करतं? ओके, त्याला आपण नाव पण दिलं होतं त्या ड्रगला. दुसरं कोणत्या ग्रुपचं आहे म्हणलं तर मी तुम्हाला म्हणलं होतं त्याला आपण म्हणतो युरिक ऍसिड. येस, युरिको सुरिक ड्रग. तर पहा एक्झाम मध्ये गाऊटचा विषय आला तर तुम्हाला अशा दोन गोष्टी तर लिहिता येतात लगेच, बरोबर आहे.
म्हणजे बेसिक गोष्टी क्लिअर असेल तर पाठ करायची गरज नाहीये. ठीक आहे. एक सिंथेसिस इनहिबिट करणारा ॲलोपिरेनॉल आता माहित झाला. आणि प्रोबिन ऍसिड इज ए युरिक एसिडिक ड्रग. आपण पाहिलेलं होतं की ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्टर हा जो ट्रान्सपोर्टर आहे, बरोबर आहे, हा ट्रान्सपोर्टर युरिक ऍसिडला टेबल मधून ब्लड मध्ये घेतो. ओके. ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्टर ऍसिडिक सबस्टन्स साठी असतो तो. तर तो एंडोजिनस सबस्टन्स ट्रान्सपोर्ट ट्युब्युल मधून ब्लड मध्ये करतो. ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्टर म्हणजे म्हणजे ट्युब्युल म्हणजे काय, जे नेफ्रॉनचा पार्ट आहे, ओके, प्रॉक्सिमल ट्युब्युल, तर त्या ट्युब्युल मधून युरिक ऍसिड परत ब्लड मध्ये घेतलं जातं ह्या व्हेकलच्या माध्यमातून, ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्टर. मग जर हे व्हेकल प्रोबिन ऍसिडला हे व्हेकल युरिक ऍसिडला ट्युब्युल मधून ब्लड मध्ये परत घेत आहे, ओके, आणि प्रोबिन ऍसिड हे ट्रान्सपोर्टर ब्लॉक करत असेल तर युरिक ऍसिड ट्युब्युल मधून ब्लड मध्ये येणार नाही, ट्युब्युल मधून तो इलिमिनेट होईल. म्हणजेच युरिक ऍसिड ट्युब्युल मधून ब्लड मध्ये नाही आला, ट्युब्युल मधून एक्सक्रीट झाला, तर ब्लड मधली त्याची लेवल काय होईल, कमी होईल. कशी होईल, युरिक ऍसिडचं एक्सक्रीशन वाढून, युरिक ऍसिड युरिन मध्ये इलिमिनेट होऊन. म्हणून प्रोबिनेसला युरिकोसुरिक ड्रग पण म्हणतात. आणि तो कोणता ट्रान्सपोर्ट सिस्टीम इनहिबिट करतो, ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. लक्षात आलं, लक्षात येस आलं. सर. ठीक. तर काही ड्रग ट्रान्सपोर्टरवर कार्य करतात आणि ऍक्ट होतात. ओके. अजून एक ड्रग तुम्हाला सांगतो. आता आपण डिटेलमध्ये सगळं बघणारच आहे. मी आजच्या लेक्चरमध्ये फक्त तुम्हाला ओरिएंटेशन येण्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टी माहित आहे त्याच्याविषयी चर्चा करतोय, जेणेकरून ओरिएंटेशन येईल. आणि ऍक्च्युअल कन्सेप्ट जे आहेत ते उद्या आपण व्यवस्थित वन बाय वन प्रत्येक जो टार्गेट आहे ते डिटेलमध्ये मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ओके. हे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल आहे. ओके. आणि याला आपण नेफ्रॉनचा नेक्स्ट पार्ट जो असतो यू शेप, त्याला लूप ऑफ हेनले म्हणतात. ओके. ओके. आणि त्यानंतर डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल आहे. ओके. आता याच्यामध्ये काय होतं माहितीये का, ह्या नेफ्रॉन मध्ये जेव्हा सबस्टन्स येतात, सोल्युट्स येतात, तर काही सोल्युट्स रिअब्सॉर्ब होतात वेगवेगळ्या पार्ट्स मधून, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड, लूप ऑफ हेनले. तर ह्या लूप ऑफ हेनले मध्ये असेंडिंग लिम्ब मधून सोडियम, पोटॅशियम अँड क्लोराईड रिअब्सॉर्ब होतो. त्याच्यासाठी एक ट्रान्सपोर्टर आहे, त्याचं नाव आहे Na+K+2Cl-. हा ट्रान्सपोर्टर आहे. तो काय करतो, Na+K+2Cl- चं ट्रान्सफर ट्युब्युल मधून इंटरस्टिशियम मध्ये करतो आणि इंटरस्टिशियम मधून मग ब्लड मध्ये होतं. तर ट्रान्सपोर्टरचं नाव काय आहे, Na+K+2Cl-. दोन पॉझिटिव्ह आयन आणि दोन निगेटिव्ह, Na+K+2Cl-. हा ट्रान्सपोर्टर इथं आहे, बरोबर आहे. आणि हा ट्रान्सपोर्टर सोडियमच्या रिअब्सॉर्प्शन साठी महत्वाचा आहे. 25% सोडियम रिअब्सॉर्प्शन हे असेंडिंग लिम्ब मधून होतं. त्याचप्रमाणे डीसीटी मध्ये एक ट्रान्सपोर्टर आहे, अर्ली डीसीटी मध्ये जो ट्रान्सपोर्टर आहे, जो सोडियम आणि क्लोराईडचा ट्रान्सफर ट्युब्युल मधून ब्लड मध्ये करतो, त्याचं नाव आहे Na+Cl- को ट्रान्सपोर्ट. तर लूप ऑफ हेनले मध्ये जो को ट्रान्सपोर्टर आहे, को ट्रान्सपोर्ट किंवा त्याला ट्रान्सपोर्टर म्हणतो आपण, Na+K+2Cl- आहे. Na+K+2Cl- हा को ट्रान्सपोर्टर आहे. आणि डीसीटी मध्ये अर्ली डीसीटी, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मध्ये Na+Cl- आहे. ओके. तुम्हाला लूप डायुरेटिक माहित आहे. ओके. तुम्हाला लॅसिक्स माहित आहे. yes, 'लॅसिक्स' काय आहे, लॅसिक्स मध्ये
Furosemide. फ्युरोसिमाइड, व्हेरी गुड. फ्युरोसिमाइड काय आहे फ्युरोसिमाइड? काय काम? डायुरेटिक. डायुरेटिक. मग तो काय करतो? करेक्ट आहे. Urine output increase. हा, युरिन आउटपुट वाढवतं. मग युरिन मध्ये सोडियम आणि वॉटर लॉस होतं, म्हणजे युरिन आउटपुट वाढतं. बरोबर आहे. त्याला आपण डायुरेटिक म्हणतो. दीज आर द ड्रग विच रिस्पॉन्सिबल फॉर लॉस ऑफ सोडियम अँड वॉटर फ्रॉम किडनी. त्याच्यात दुसऱ्या सोप्या भाषेत युरिन आउटपुट वाढतं. बरोबर आहे. तर तुम्हाला लॅसिक्स माहिती आहे, तुम्हाला फ्युरोसिमाइड माहिती आहे, त्याची ऍक्शन माहिती आहे. बरोबर, सॉरी, त्याचा फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट माहिती आहे. युरिन आउटपुट वाढवतं. मग त्याची मेकॅनिझम माहिती आहे का तुम्हाला? तीन ऍक्शन माहिती तुम्हाला, बरोबर? सोडियम, पोटॅशियम आणि 2Cl इनिबिट करतो. त्यामुळं रिअब्सॉर्प्शन ट्यूब मध्ये होत नाही ब्लड मध्ये, आणि Correct. ते युरिन जास्त होते. यस. मग ते आहे की फ्युरोसिमाइड इनहिबिट Na+K+2Cl- ट्रान्सपोर्ट, आणि त्याच्यामुळे सोडियमचं रिअब्सॉर्ब टेबल मधून ब्लड मध्ये होत नाही. सोडियम लॉस होतो आणि त्याच्याबरोबर वॉटर लॉस होतो. आता हे Na+K+2Cl- फ्युरोसिमाइड इनहिबिट करतो. ते नेफ्रॉनच्या कोणत्या पार्ट मध्ये आहे? Leukophil. ग्लुकोफ्रेनली. लूप ऑफ हेनले. म्हणून त्याला लूप डायुरेटिक असंही म्हणतात. काय म्हणतात? लूप डायुरेटिक. बरोबर आहे. अजून जो आपण डायुरेटिक हायपरटेन्शन मध्ये यूज करतो, Hydroxychloroquine. हायड्रोक्लोरोथायाझाईड किंवा क्लोरथॅलिडॉन ऐकलं असेल तुम्ही. बरोबर आहे. हो. आता हे थायाझाईड डायुरेटिक आहे. ते पण सोडियम आणि वॉटर लॉस करतात, पण त्यांची ऍक्शन जी आहे ती अर्ली डीसीटीला आहे. अर्ली डीसीटी. अँड दिस थायाझाईड डायुरेटिक इनहिबिट Na+Cl- को ट्रान्सपोर्ट. कोणता को ट्रान्सपोर्ट इनहिबिट करतात? Na+Cl-. Cl-. आता तुमचे 2-3 MCQ इथं क्लिअर झाले. तुम्हाला जर मी विचारलं फ्युरोसिमाइड इनहिबिट विच को ट्रान्सपोर्ट, तर तुमचे आन्सर येईल Na+K+2Cl-. विच डायुरेटिक ॲक्ट ऑन लूप ऑफ हेनले? फ्युरोसिमाइड, लूप डायुरेटिक. ओके. अजून काही एक्झाम्पल आहे, पण आता लक्षात आलं तुमच्या. थायाझाईड डायुरेटिक साइड ऑफ ऍक्शन इज कोणती आहे? डीसीटी आहे का लूप ऑफ हेनले आहे की प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल आहे? तर त्याचा आन्सर काय आहे? अर्ली पार्ट ऑफ डेसिटी. अर्ली पार्ट ऑफ डीसीटी. आणि विच को ट्रान्सपोर्ट इज इनहिबिटेड? Na+Cl-. तर डायुरेटिक मध्ये काही डायुरेटिक जे आहेत, डायुरेटिक्स हे Na+Cl- को ट्रान्सपोर्ट, म्हणजे थायाझाईड डायुरेटिक जर विचारलं तर थायाझाईड डायुरेटिक्स इनहिबिट Na+Cl- को ट्रान्सपोर्ट. MCQ इथं क्लिअर होणार. याच्यापेक्षा जास्त डिटेल मेकॅनिझम डायुरेटिकची तुम्हाला नसेल माहिती, इट्स ओके, पण बेसिक गोष्टी क्लिअर झाल्या. बरोबर आहे. मग आता तुम्हाला लक्षात आलं की डायुरेटिक्स ट्रान्सपोर्टर वर ऍक्ट होतात, ट्रान्सपोर्ट सिस्टीम इनहिबिट करतात. बरोबर आहे. काही डायुरेटिक, तर तसं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर काही ड्रग रिसेप्ट ट्रान्सपोर्टर, म्हणजे आता कसं आहे, थोडक्यात काय, तुम्हाला जर रफली कोणी विचारलं की एन्झाईमवर ऍक्ट होणारे ड्रगचे नावं सांगा 1-2, आयन चॅनलवर ऍक्ट होणारे ड्रगचे नावं सांगा, ट्रान्सपोर्टरवर ऍक्ट होण्याची नावं सांगा, तर एन्झाईम्स रिलेटेड एसी इनहिबिटर आहे, अल्फा ग्लुकोसाइडेज इनहिबिटर तुम्ही सांगितलेलं आहे, आयन चॅनल्स रिलेटेड कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत, त्यानंतर पोटॅशियम चॅनल ओपनर्स आहेत, निकोरॅन्डिल तुम्हाला माहित आहे, ट्रान्सपोर्टरवरचे नावं तुम्हाला माहित झाले. म्हणजे 1-1, 2-2 गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या आहेत. ओके. आणि या व्यतिरिक्त काही ड्रग असे असतात की ते एन्झाईम्स आयनल चॅनल ट्रान्सपोर्टरवर ऍक्ट होत नाही, ते डायरेक्ट रिसेप्टरवर ऍक्ट होतात. आणि रिसेप्टरवर ऍक्ट होणारे जे ड्रग आहे त्याच्यासाठी आपल्याला रिसेप्टरचं नॉलेज माहित पाहिजे. रिसेप्टरवर ऍक्ट होणारे मी तुम्हाला ॲड्रेनालिन सांगितलं, β1 रिसेप्टर β2 वर ऍक्ट होऊन काय घडतं, तर एक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर बाकीचे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत बघ ज्यावेळेस आपण रिसेप्टर टॉपिक पाहू. आता आपण 1 बाय 1 जाऊया. एन्झाईम्सशी रिलेटेड मी आता बेसिक गोष्टी तुमच्याशी डिस्कस केल्यात, तर तुम्हाला एक ओव्हरऑल टार्गेट लक्षात आले का ड्रगच्या ऍक्शनचे? एन्झाईम्स, आयन चॅनल, ट्रान्सपोर्टर किंवा रिसेप्टर, हे टार्गेट 4 लक्षात राहतील तुमच्या? राहतील ना? ठीक आहे. आणि एक एक्झाम्पल जरी लक्षात राहिलं तर तुम्हाला कोणताही क्वेश्चन मेकॅनिझम ऑफ ऍक्शनशी रिलेटेड विचारला तर लिहिता येऊ शकतं. आता याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये जाणार आहोत. ओके.
ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये जाणार आहोत. एन्झाईम्सचं रिलेटेड आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करतो, बाकीचे आपण नंतर बघूया. आता एन्झाईम स्टिम्युलेशन, एन्झाईम म्हणजे आता एखादा ड्रग एन्झाईमवर ऍक्ट होत आहे, तर त्या एन्झाईमला तो स्टिम्युलेट करेल किंवा इनहिबिट करेल. जर स्टिम्युलेट केलं तर त्या एन्झाईमनी जी रिॲक्शन घडून येणार आहे ती अजून वाढेल, आणि इनहिबिट केलं त्या एन्झाईमला तर तो एन्झाईम ज्या रिएक्शन साठी लागत होता ती रिॲक्शन घडणार नाही बॉडीमध्ये. बरोबर आहे. तर जे ड्रग एन्झाईम सिस्टीमवर ऍक्ट होतात, एकतर एन्झाईमला काय करतील, स्टिम्युलेट करतील किंवा एन्झाईमला इनहिबिट करतील. बरोबर आहे. तर एन्झाईमला स्टिम्युलेट करणारे ड्रग कोणते आहेत, एन्झाईमला इनहिबिट करणारे ड्रग कोणते आहेत, तर ते आपण पाहणार आहोत. खूप कमी ड्रग एन्झाईमला स्टिम्युलेट करून ऍक्ट होतात. फॉर एक्झाम्पल, पायरेडॉक्सिन नावाचं व्हिटॅमिन तुम्हाला माहित आहे, B6. इट ऍक्ट्स एज ए कोफॅक्टर फॉर डोपा डिकार्बोक्झिलेज एन्झाईम. याचा अर्थ असा आहे, डोपा डिकार्बोक्झिलेज एन्झाईम पायरिडॉक्सिनच्या प्रेझेन्स मध्ये जास्त पॉवरफुल होऊन ऍक्ट होतो, स्टिम्युलेट होतो आणि ऍक्ट होतो. आणि डोपा डिकार्बोक्झिलेज एन्झाईमचं कार्य काय आहे, ते लिओडोपाचं कन्व्हर्जन पेरिफेरल मध्ये डोपामाइन मध्ये करतो. आपल्याला लिओडोपा कुठे लागतो, ब्रेन मध्ये का ब्रेनच्या बाहेर लागते ऍक्शन लिओडोपा पार्किन्सन मध्ये ब्रेन मध्ये. मग पायरिडॉक्सिन दिल्याने लिओडोपाची ब्रेन मधली ऍक्शन काय होईल, कमी होईल कमी, कारण पेरिफेरी वाढेल. पेरिफेरीला तो लिओडोपाचं डोपामाइन मध्ये करू. म्हणून पायरिडॉक्सिन लिओडोपा जर अलोन देणार असो आपण, तर पायरिडॉक्सिन बरोबर द्यायचा नाही. हा, लिओडोपा बरोबर आपण जर कार्बिडोपा देत असू, आता हे तुम्हाला कार्बिडोपा काही जणांना माहित असेल, तो डोपा डिकार्बोक्झिलेज एन्झाईमला इनहिबिट करणारा ड्रग आहे. पेरिफेरल डोपा डिकार्बोक्झिलेज एन्झाईम इनहिबिटर आहे कार्बिडोपा. त्यावेळेस पायरिडॉक्सिन दिला तर चालू शकतो, कारण तो एन्झाईमच इनहिबिट झालेला आहे. डोपा डिकार्बोक्झिलेज एन्झाईमला इनहिबिट करणारा ड्रग कार्बिडोपा आपण जर देत असू, म्हणजे लिओडोपा अलोन पार्किन्सोनिझम मध्ये यूज केला तर पायरिडॉक्सिन आपण देणं टाळावं, ते काही कारणासाठी देत असू तर. परंतु जर लिओडोपा आणि कार्बिडोपा कॉम्बिनेशन चालू असेल पेशंटला पार्किन्सोनिझमसाठी, तर पायरिडॉक्सिन आपण सेफली यूज करू शकतो. तर हे एन्झाईम स्टिम्युलेशन आहे. आता हे पण एक्झाम मध्ये तुम्हाला डिटेल कोणी विचारणार नाही. आता दोन वर्ड तुमच्याकडं आलेले आहेत, एक एन्झाईम स्टिम्युलेशन आहे आणि एक एन्झाईम इंडक्शन आहे. एन्झाईम स्टिम्युलेशन आहे, इंडक्शन म्हणजे काय आणि स्टिम्युलेशन म्हणजे काय. तर एन्झाईम स्टिम्युलेशन मध्ये पर्टिक्युलर एन्झाईमची ऍक्टिव्हिटी वाढलेली जाते. ऍक्टिव्हिटी वाढली जाते म्हणजे त्या एन्झाईमचा पॉवर वाढवला जातो एन्झाईम स्टिम्युलेशन मध्ये, विदाऊट अल्टरिंग द टोटल नंबर ऑफ पर्टिक्युलर एन्झाईम. म्हणजे पायरिडॉक्सिन दिल्याने डोपा डिकार्बोक्झिलेज एन्झाईमचं त्याला स्टिम्युलेशन होऊन त्याचा पॉवर वाढतो. त्याचं पॉवर म्हणजे त्याची काम करण्याची क्षमता वाढते, त्याला एन्झाईम स्टिम्युलेशन म्हणतात. यात डोपा डिकार्बोक्झिलेज एन्झाईमचा नंबर नाही वाढवत पायरिडॉक्सिन. तर एन्झाईम स्टिम्युलेशन मध्ये पर्टिक्युलर एन्झाईमची ऍक्टिव्हिटी जी आहे इन्क्रीज होते, विदाऊट अल्टरिंग द टोटल नंबर ऑफ पर्टिक्युलर एन्झाईम. आणि एन्झाईम इंडक्शन मध्ये जी इंडिव्हिज्युअल एन्झाईमची कॅपॅसिटी असते ती वाढत नाही, परंतु एन्झाईम इंडक्शन मध्ये काय होतं की पर्टिक्युलर ड्रग, कार्सिनोजन, इन्सेक्टिसाइड act on the DNA of the microsomal enzyme and increase the synthesis of the enzyme. सिंथेसिस वाढल्यामुळं त्यांचा पॉवर वाढतो, पण पर्टिक्युलर एन्झाईमचा इंडिव्हिज्युअल पॉवर तेवढाच असतो. ओके. तर एन्झाईम स्टिम्युलेशन आणि एन्झाईम इनिबिशन मध्ये फरक आहे. एन्झाईम स्टिम्युलेशन मध्ये एन्झाईमचा नंबर सेम राहतो, पण एन्झाईम जे असतात त्यांना स्टिम्युलेट झाल्यामुळे त्यांची स्वतःची पॉवर वाढते इंडिव्हिज्युअल. आणि एन्झाईम इंडक्शन मध्ये नंबर ऑफ एन्झाईम्स वाढतात, इंडिव्हिज्युअल एन्झाईमची जी ताकद असते ती सेमच राहते. ओके. तर एन्झाईम इंडक्शन मध्ये नंबर वाढतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, आणि एन्झाईम स्टिम्युलेशन मध्ये ऍक्टिव्हिटी ऑफ द एन्झाईम वाढते. आता दुसरं आहे एन्झाईम इनहिबिशन. तुम्हाला लॉक अँड की मॉडेल काय
लक्षात आलं ना? एन्झाईम तुम्ही स्टिम्युलेशन. हा बोला. रिफॅम्पिसिन आणि ओसीटी एक मिनिट. हा बोला ना. सांगितलं होतं रिफॅम्पिसिन आणि ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह. हा, रिफाम्पिसिन मुळे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर होतं, तर हे एन्झाईम इंडक्शनचं कारण आहे. रिफाम्पिसिन जो आहे तो एन्झाईम इंड्युसिंग ड्रग आहे. तो मायक्रोझोमल एन्झाईमच्या डीएनए बरोबर इंटरॅक्ट होऊन मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढतो, त्यामुळे त्यांचा पॉवर वाढणार. आणि ते मायक्रोझोमल एन्झाईम काय करतात? इस्ट्रोजनचं मेटाबॉलिझम वाढवतात. आणि इस्ट्रोजनचं मेटाबॉलिझम वाढलं तर इस्ट्रोजनची ऍक्टिव्ह फॉर्म कमी होतो आणि त्यामुळे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल होतं. तर रिफाम्पिसिन रिस्पॉन्सिबल फॉर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर हे एन्झाईम इंडक्शन मध्ये आपण डिस्कस केलं होतं. तर ते एन्झाईम इंडक्शन आहे. तर रिफाम्पिसिन मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढवतो, तर एन्झाईम इंडक्शन मध्ये नंबर वाढतो. बरोबर आहे? ओके सर. ओके ओके, ठीक आहे. ठीक आहे, आपण 5-10 मिनिटं घेऊ शकतो ना? का उद्या घ्यायचंय? येस सर. नाही घेऊ सर, शकतो घ्या. सर. घ्या. घ्या आता सर, घ्या. हा ओके, आता एन्झाईम इनिबिशन जे आहे, एन्झाईम इनिबिशन म्हणजे काय ते आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्यासाठी तुम्हाला लॉक अँड की मॉडेल जे आहे ते 11वी-12वीला पण झालं असेल एन्झाईमशी रिलेटेड. तर एन्झाईम इनिबिशन मध्ये दोन प्रकारचे इनिबिशन असतं, कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन आणि नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन. कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन आणि नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन. समजा आता हा एक एन्झाईम आहे. ओके ओके, फॉर एक्झाम्पल या एन्झाईमचं नाव आहे ऍसिटिल कोलिन इस्टरेज एन्झाईम. ओके, काय नाव आहे? ऍसिटिल कोलिन इस्टरेज एन्झाईम. तर हा एन्झाईम आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. आणि ह्या एन्झाईमचं कार्य काय आहे? तर आपल्या शरीरामध्ये पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम एक केमिकल रिलीज करून कार्य करतं. त्या केमिकलचं नाव आहे ऍसिटिल कोलिन. ऐकलंय तुम्ही ऍसिटिल कोलिन? येस. ऍसिटिल हो सर. कोलिन. ओके, ऍसिटिल Yes, sir. कोलिन हा पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम मधून रिलीज होणारा केमिकल आहे. आणि तो पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं जे पण कार्य आहे ते ऍसिटिल कोलिनच्या माध्यमातून होतं. त्याला न्यूरो ट्रान्समीटर असं म्हणतात, फिजिओलॉजी मध्ये पण आलं असेल. तर Yes. हा ऍसिटिल कोलिन जो आहे ना, ओके, हा ऍसिटिल कोलिन कोलिनिस्टरेज एन्झाईमला कॅटॅलायटिक साईटला बाइंड होतो. आणि हे एन्झाईम या ऍसिटिल कोलिनचं मेटाबॉलिझम करतं. काय करतं? मेटाबॉलिझम. म्हणजे ऍसिटिल कोलिनच्या मेटाबॉलिझमसाठी कोणता एन्झाईम महत्वाचा आहे? ऍसिटिल कोलिन इस्टरेज. लक्षात आलं तुम्हाला? एन्झाईमचं नाव लक्षात आलं? तर ऍसिटिल कोलिन या एन्झाईम मुळे मेटाबोलाइज होतो आणि ऍसिटेट आणि कोलिन बनतं. ओके, म्हणजे त्याचं मेटाबॉलिझम होतं. तर ऍसिटिल कोलिनच्या मेटाबॉलिझमसाठी कोणता एन्झाईम लागतोय? ऍसिटिल कोलिन इस्टरेज. लक्षात आलं तुमच्या? ऍसिटिल कोलिन इस्टरेज. ओके, आता ऍसिटिल कोलिनचं मेटाबॉलिझम होताना ऍसिटिल कोलिन कशाला बाइंड होतो? एन्झाईमला बाइंड होतो. तर त्याला एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स म्हणतात. म्हणजे ह्या एन्झाईमसाठी आपल्या शरीरात सबस्ट्रेट म्हणून ऍसिटिल कोलिन आहे. म्हणजे हा तो जो बाइंड होतो म्हणून त्याला सबस्ट्रेट म्हणतात. आणि हा एन्झाईम, तर एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स म्हणतात. आणि त्याला लॉक अँड की मॉडेल म्हणतात. तर ऍसिटिल कोलिन ह्या कोलिन इस्टरेज एन्झाईमला कॅटॅलायटिक साईटवर बाइंड होतो आणि ऍसिटिल कोलिनचं मेटाबोलाइज होतं. आणि मेटाबॉलिझम होऊन त्या मेटाबॉलिझमची रिएक्शन जी आहे ती हायड्रोलायसिस रिएक्शन आहे. आणि ऍसिटेट आणि कोलिन बन. आता तुम्ही मला सांगा, ऍसिटिल कोलिनचं आता हे तर तुमच्या लक्षात आलं, आपल्या बॉडीमध्ये ऍसिटिल कोलिन रिलीज होतो
आणि ऍसिटिल कोलिन त्याचं कार्य झालं होतं. त्याचं कार्य झाल्यानंतर त्याचं मेटाबॉलिझम होतं आणि मेटाबॉलिझमसाठी ऍसिटिल कोलिन इस्टरेज एन्झाईम लागतो. आणि ऍसिटिल कोलिन इस्टरेज एन्झाईमनी ऍसिटिल कोलिनचं ऍसिटेट आणि कोलिन मध्ये रूपांतर होतं हायड्रोलायसिस प्रोसेसने. त्यासाठी ऍसिटिल कोलिन कोलिन इस्टरेज एन्झाईमला बाइंड होणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. आणि ऍसिटिल कोलिन कोलिन इस्टरेज एन्झाईमला ऍसिटिल कोलिन इस्टरेज एन्झाईमला बाइंड होऊन हायड्रोलायसिस होऊन ते बनतं. आता बघा, आता कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन काय असतं? कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन काय असतं? ऐकलंय तुम्ही कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन आणि नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन? कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन काय असतं? कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन मध्ये ड्रग जो आहे आपण जो देतो, ड्रग compete with this drug which we use, that drug compete with the normal substrate for the same catalytic site. आता बघा, तुम्हाला मी एन्झाईम जे दाखवलं आहे कोलिनिस्टरेज एन्झाईम, ओके, ऍसिटिल कोलिनिस्टरेज एन्झाईम, त्याच्यावर ऍसिटिल कोलिन जिथं बाइंड होतो त्या साईटला नाव काय दिलेलं आहे? कॅटालायटिक साईट. ओके, कॅटालायटिक साईट. आणि ऍसिटिल कोलिन बाइंड होतो म्हणून त्याला सबस्ट्रेट म्हणलेलं आहे. तर आपण असा ड्रग यूज केला जो ड्रग केमिकली सिमिलर आहे ऍसिटिल कोलिन बरोबर. ओके, आणि तो ड्रग दिल्याने काय होतं? देर इज अ कॉम्पिटिशन बिटवीन ड्रग अँड ऍसिटिल कोलिन फॉर बाइंडिंग विथ द सेम कॅटालायटिक साईट, फॉर बाइंडिंग विथ सेम कॅटालायटिक साईट. आणि ह्या याच्यामध्ये जर ड्रग जाऊन ह्या एन्झाईमला बाइंड झाला तर काय होईल? एखादा ड्रग आपण दिलेला आहे, ए ड्रग सपोज, हा ए ड्रग ऍसिटिल कोलिनशी केमिकली सिमिलर आहे. तो ऍसिटिल कोलिन बरोबर कोलिनिस्टरेज एन्झाईमच्या बाइंडिंग साईटला बाइंड होण्यासाठी कम्पीट करतोय आणि तो स्वतः जाऊन तिथं बाइंड झाला तर काय घडेल? सबस्ट्रेट आणि एन्झाईमचं कंपाऊंड तयार होणार नाही. नाही होणार. म्हणजे ड्रग आणि एन्झाईमचं कॉम्प्लेक्स तयार होईल. ड्रग एन्झाईम कॉम्प्लेक्स तयार होईल. ड्रग जाऊन बाइंड होतोय तिथं. ड्रग जाऊन Right. बाइंड झाला, बरोबर. ड्रग जाऊन बाइंड झाला तर ऍसिटिल कोलिन तिथं बाइंड होईल का? नाही होणार. मग ऍसिटिल कोलिनचं काय होणार नाही? ब्रेकडाऊन होणार हायड्रोलिसिस. हायड्रोलायसिसने ब्रेकडाऊन होणार, बरोबर आहे. आणि हे ड्रग जे ऍसिटिल कोलिनचं हायड्रोलायसिस इनहिबिट करताय, हे ड्रग कशाला बाइंड होत आहे? कोलिनिस्टरेज एन्झाईमला सेम साईटला. आणि त्यामुळे बरोबर. ऍसिटिल कोलिनचं हायड्रोलायसिस होत नाही. का होत नाही? कारण एन्झाईम काय झालेला आहे? ड्रगनी ब्लॉक झालाय, Occupy. इनहिबिट झालेला आहे, ऑक्युपाय. मग अशा ड्रगला आपण काय म्हणतो? ऍसिटिल कोलिनिस्टरेज इनहिबिटर किंवा कोलिनिस्टरेज इनहिबिटर ड्रग्स. काय म्हणतो? कोलिनिस्टरेज इनहिबिटर ड्रग्स. ओके, त्यामध्ये तुम्ही फायझोस्टिगमिन ऐकलंय? फायझोस्टिगमिन, निओस्टिगमिन. यस, स्नेक बाईट मध्ये वगैरे वापरतात. येस, स्नेक बाईट मध्ये निओस्टिगमिन वापरतात, बरोबर आहे. फायझोस्टिगमिन धतुरा पॉइझनिंग मध्ये पहा, फायझोस्टिगमिन वापरतात. धतुरा किंवा ॲट्रोपिन पॉइझनिंग. ओके, फायझोस्टिगमिन. बरोबर. निओस्टिगमिन मायस्थेनिया ग्रेव्हिस मध्ये वापरतात, बरोबर आहे. हो. आता याच्यात लक्षात घ्या, ड्रग जाऊन त्या एन्झाईमला बाइंड केलं, बरोबर आहे. मग ऍसिटिल कोलिनचं मेटाबॉलिझम होणार नाही. नाही. तर इथं काय, ह्या इंटरॅक्शन मध्ये काय होतंय? देर इज अ कॉम्पिटिशन बिटवीन ड्रग अँड सबस्ट्रेट. ओके, आणि अशा इनहिबिशनला कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन म्हणतात. काय म्हणतात? कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन. कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन, लक्षात आलं? कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन. आता कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन मध्ये ड्रग एन्झाईमला बाइंड झाला, त्याच्यामुळे ऍसिटिल कोलिन बाइंड होऊ शकला नाही, बरोबर आहे. आणि ड्रग एन्झाईमला बाइंड झाल्यानंतर काही कालानंतर जर हा ड्रगचं मेटाबॉलिझम झालं एन्झाईम कडून आणि तो ड्रग तिथून रिलीज झाला, तो हा एन्झाईम काय होईल? मग फ्री होऊ शकतो का नाही? हो. फ्री होऊ शकतो. आणि फ्री झाला का मग ऍसिटिल कोलिन तिथं बाइंड होईल का नाही? येस. मग ऍसिटिल कोलिनचं मेटाबॉलिझम होऊ शकतं. तर Yes. अशा टाईपचं इनहिबिशन जर असेल
तर त्याला कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन मधला एक प्रकार आहे, कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम इनिबिशन म्हणतात, कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम टाइप इनिबिशन. आणि हे इनिबिशन रिव्हर्सिबल असतं. रिव्हर्सिबलचा अर्थ काय, की तो एन्झाईम परत फ्री होऊ शकतो आणि ऍसिटिल कोलिनचा मेटाबॉलिझम करू शकतो. बरोबर आहे, येस. लक्षात आलं. आता फायझोस्टिग्मिन, निओस्टिग्मिन हे कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम टाइप इनिबिशनने ते एन्झाईम इनिबिट करतात, त्यामुळे ते रिव्हर्सिबल इनिबिटर आहे एन्झाईमचे. बरोबर आहे, फायझोस्टिग्मिन, निओस्टिग्मिन. म्हणजे काही वेळाने फायझोस्टिग्मिन, निओस्टिग्मिन तिथून निघले तर तो एन्झाईम फ्री होऊ शकतो आणि ऍसिटिल कोलिनचा मेटाबॉलिझम परत चालू होऊ शकतं. लक्षात आलं. परंतु काही Yes. ड्रग असे असतात, दे कम्पीट विथ द सबस्ट्रेट, ओके, अँड बाइंड विथ द कॅटालायटिक साईट. जिथं सबस्ट्रेट बाइंड होतं त्याच साईटला ड्रग बाइंड होतात, बट दे बाइंड विथ कोव्हॅलंट बॉन्ड. आणि त्यामुळं सबस्ट्रेट तिथं बाइंड होऊ शकत नाही. बरोबर आहे. आणि ड्रग कोव्हॅलंटली बाइंड होऊन त्या एन्झाईमला इनहिबिट करतात. ड्रग कोव्हॅलंटली त्या एन्झाईमला बाइंड होतात, सेम साईटला बाइंड होतात जिथं जिथं सबस्ट्रेट बाइंड होतो. पण बाइंड होताना कोणत्या बॉन्डने बाइंड होतं, ते कोव्हॅलंट बॉन्ड. आता केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला माहिती आहे कोव्हॅलंट बॉन्ड कसा असतो, स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे जे ड्रग इथं बाइंड झालं एन्झाईमला, ओके, तर ते एन्झाईमला इतक्या स्ट्रॉंगली बाइंड होतं की ते ड्रग तिथून रिलीज होत नाही. आणि त्यामुळे तो एन्झाईम जो इनिबिट होतो तो त्याच्या होल लाईफ स्पॅन इनिबिट होतो, त्या एन्झाईमचा लाईफ स्पॅन जेवढा आहे. मग Irreversible. त्यावेळेस त्यावेळेस तो एन्झाईम जर फ्री नाही झाला तर ऍसिटिल कोलिनचा मेटाबॉलिझम होईल का इथं? नाही होणार. नाही होणार. तर अशाला इरिव्हर्सिबल इनिबिशन म्हणतात. ते इरिव्हर्सिबल असतं आणि त्याला नाव दिलंय कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम टाइप इनिबिशन. कोणतं? कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम. तर कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम आणि नॉन इक्विलिब्रियम मध्ये 90% सेमच आहे. ड्रग केमिकली सबस्ट्रेटशी रिलेटेड असतं. ड्रग कम्पीट्स विथ द सबस्ट्रेट फॉर सेम बाइंडिंग साईट. जिथं सबस्ट्रेट बाइंड होतो तिथंच ड्रग बाइंड होतं. फक्त कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम रिव्हर्सिबल असतं, कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम टाइप इनिबिशन इररिव्हर्सिबल असतं. लक्षात आलं. ओके. Yes. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंड माहिती आहे? Yes. ऑर्गॅनोफॉस्फेट पॉइझनिंग खूप कॉमन आहे इंडियामध्ये. Yes. तर हे ऑर्गॅनोफॉस्फेट काय करतात, दे are structurally similar to acetylcholine. An organophosphate compound compete with acetylcholine for acetylcholinesterase enzyme and bind the acetylcholinesterase enzyme, but they bind with covalent bond. And due to that, they inhibit cholinesterase enzyme reversibly or irreversibly. Organophosphate compound cholinesterase enzyme ला बाइंड होतात, सेम साईटला जिथे acetylcholine बाइंड होतो. बट ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंड कोव्हॅलंट बॉन्डनी बाइंड होतो. तर ते इनहिबिशन काय असेल, रिव्हर्सिबल का इररिव्हर्सिबल? Irreversible. इररिव्हर्सिबल. आणि त्याला कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम म्हणणार की कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम म्हणणार? नॉन इक्विलिब्रियम. नॉन इक्विलिब्रियम. आणि त्यामुळे काय होतं बघा, ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंडने कोलिनिस्टरेज एन्झाईम इनहिबिट झाला तर ऍसिटिल कोलिनचं मेटाबॉलिझम होईल का? नाही. नाही. मग ऍसिटिल कोलिनची लेवल खूप वाढेल. वाढेल. आणि जे पण ऑर्गॅनोफॉस्फेटचे मॅनिफेस्टेशन तुम्हाला दिसतात पेशंटमध्ये, ते ऍसिटिल कोलिन वाढल्यामुळे दिसतात. Yes. ओके. तर ते कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम इनहिबिशन आहे. म्हणजे आता कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम रिव्हर्सिबल आहे, कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम इररिव्हर्सिबल आहे. हे तर लक्षात आलं तुमच्या. अजून एक इनहिबिशन असतं नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन. नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन मध्ये काय होतं, समजा हा सबस्ट्रेट आहे
आता आपण थोडक्यात बघूया, उद्या आपण डिटेलमध्ये बघूया. आणि हे एन्झाईम आहे. एन्झाईमला जिथं सबस्ट्रेट बाइंड होतो त्याला कॅटॅलायटिक साईट म्हणतात. आणि बाकी साईट ज्या एन्झाईम्सवर प्रेझेंट असतात, बाकी साईट, ओके, तर त्या साईटला ॲलोस्टेरिक साईट म्हणतात. तर काही एन्झाईम्सला अजून बाइंडिंग साईट असतात. समजा इथे एक बाइंडिंग साईट आहे, तर याला ॲलोस्टेरिक साईट असं म्हणतात. तर सम ड्रग्स ते सबस्ट्रेटशी स्ट्रक्चरली सिमिलर नसतात. असे ड्रग कॅटॅलायटिक साईटला बाइंड होत नाही. ते ड्रग ॲलोस्टेरिक साईटला बाइंड होतात. आणि ॲलोस्टेरिक साईटला बाइंड झाल्यानंतर ही जी कॅटॅलायटिक साईट आहे याच्यात स्ट्रक्चरल चेंज करतात. आणि कॅटॅलायटिक साईटला स्ट्रक्चरल चेंज झाल्यानंतर समजा एन्झाईम्स पहिला असा होता आणि त्यानंतर जर असा बनला, कॅटॅलायटिक साईट जर चेंज झाली तर तिथं सबस्ट्रेट बाइंड होऊ शकत नाही आणि त्यामुळं एन्झाईम इनिबिशन होतं. तर त्याला नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन म्हणतात. आणि ते नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन मध्ये तिथं कॉम्पिटिशन नसते सबस्ट्रेट आणि याच्यामध्ये ड्रगमध्ये, त्यामुळे ते कॉम्पिटिशन नसल्यामुळं ते इरिव्हर्सिबल असतं. तर नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन मध्ये बाइंडिंग साईट ड्रगची ही ॲलोस्टेरिक साईट असते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ॲलोस्टेरिक साईटला ड्रग बाइंड होतं एन्झाईमला जे ड्रग बाइंड होतं ते ॲलोस्टेरिक साईटला बाइंड होतं. ॲलोस्टेरिक साईटला बाइंड होऊन कॅटॅलायटिक साईट जी आहे ही इथं याच्यात स्ट्रक्चरल चेंज होतो, त्यामुळे सबस्ट्रेट कॅटॅलायटिक साईटला बाइंड होत नाही. आणि नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन हे इरिव्हर्सिबल असतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम टाईप पाहिलं आपण, कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम टाईप पाहिलं आणि नॉन कॉम्पिटिटिव्ह पाहिलं. तर नॉन कॉम्पिटिटिव्ह मध्ये इनहिबिटर रिॲक्ट्स विथ द ऍडजसंट साईट, त्याला ॲलोस्टेरिक साईट पण म्हणतात, अँड नॉट विथ द कॅटॅलायटिक साईट. पण बाइंड झाल्यामुळं त्या एन्झाईम मध्ये स्ट्रक्चरल चेंज होऊन त्याचं कॅटॅलायटिक प्रॉपर्टी लॉस होते आणि एन्झाईम इनिबिशन होतं. तर ते इरिव्हर्सिबल टाईपचं इनिबिशन आहे. तर नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन पण इरिव्हर्सिबल आहे. तर 3 गोष्टी इनिबिशन मध्ये पाहिल्या: कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम, कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम आणि नॉन कॉम्पिटिटिव्ह. तर यामध्ये रिव्हर्सिबल कोणतं होतं? इक्विलिब्रियम. ठीक आहे. आणि इरिव्हर्सिबल कोणते आहेत? कॉम्पिटिटिव्ह Competitive, नॉन इक्विलिब्रियम. non-equilibrium and non-competitive inhibition. इनिबिशन. तर ते इरिव्हर्सिबल आहे. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर उद्याच्या लेक्चरला मी याचे एक्झाम्पल डिस्कस करेल. ओके. आणि मग बाकीचं आहे. तर आता तुम्हाला सिस्टेमिक फार्मॅकोलॉजी मध्ये हे वर्ड येणार आहे, कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम टाईप इनिबिशननी इनिबिट होणारा ड्रग आहे हा. हा कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियमनी इनिबिशन होणारा ड्रग आहे. हा ड्रग नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशननी एन्झाईमला इनिबिट करतो. तर त्यावेळेस तुम्हाला बाकीच्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. एमसीक्यू मध्ये एवढंच आहे, कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम टाईप इज रिव्हर्सिबल, कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम टाईप इज इरिव्हर्सिबल. दोघांमध्ये बाइंडिंग साईट ड्रगची सबस्ट्रेटची सेम असते कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन मध्ये, दॅट इज कॅटॅलायटिक साईट. नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन मध्ये बाइंडिंग साईट ऍडजसंट साईट असते ड्रगची, त्याला ॲलोस्टेरिक साईट म्हणतात. पण कॅटॅलायटिक साईट मध्ये स्ट्रक्चरल चेंज ते घडून आणतात. आणि नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन हे इरिव्हर्सिबल आहे. आणि आता आपण कोलिनिस्टरेज एन्झाईमचं मी जे एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला, तर काही ड्रग्स कोलिनिस्टरेज एन्झाईमला कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम इनिबिशनने इनिबिट करतात, ज्यात फायझोस्टिग्मिन आहे, निव्होस्टिग्मिन आहे. तर त्यांना रिव्हर्सिबल इनिबिटर म्हणतात. आणि ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंड्स मी तुम्हाला सांगितले, ते कोलिनिस्टरेज एन्झाईमला कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम टाईपने इनिबिट करतात. त्यामुळं ते एन्झाईमला इरिव्हर्सिबली इनिबिट करतात. म्हणून ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंड इरिव्हर्सिबल इनिबिटर आहे कोलिनिस्टरेज एन्झाईमचे, ऍसिटिल कोलिनिस्टरेज एन्झाईमचे. आणि त्याच्यामुळं ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंड पॉइझनिंग चे चान्सेस जास्त आहे किंवा टॉक्झिसिटीचे चान्सेस जास्त आहे. ठीक आहे. तर बेसिक गोष्टी मी तुमच्याशी डिस्कस केल्या. तर उद्या आपण राहिलेला पार्ट डिस्कस करूया. ठीक आहे. समजलाय पार्ट? कॉम्पिटिटिव्ह नॉन कॉम्पिटिटिव्ह एवढं तर लक्षात आले वर्ड? Yes. येस येस. ओके.
तर ठीक आहे, Sir. डिटेलमध्ये एक्झामला हे कोणी विचारत नाही, MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. आणि जेव्हा आपण एक्झाम्पल ऍक्च्युअल डिस्कस करू सिस्टेमिक फार्मॅकॉलॉजी मध्ये, मग ते रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल त्या गोष्टी तुमच्या लक्षात येण्यासाठी महत्वाचं आहे. तर एक एक एक्झाम्पल त्याचं आपण बघूया, बाकी डिटेलमध्ये गरज नाही. उद्या आपण ते राहिलेला पार्ट बघूया. ठीक आहे, तर उद्या 10 वाजता घेऊया. ओके सर. थँक्यू. चलो गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट.